नमस्कार सर. नमस्कार. तुमचं इंट्रोडक्शन द्याल थोडं. हो, तुमचं नाव सांगा सर. माझं नाव डॉक्टर बालाजी मारुतीराव सातमवाळ, वय 63 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट पाळा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आता सध्या ताडगाव येथे शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त आहे. मी 2022ला 31 मे 2022ला रिटायर झालेलो आहे. आता 2 वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देतो. 1 वर्ष मी NCDमध्ये भामरागडला सेवा दिली. आता 1 वर्षापासून 1 वर्ष 3 महिन्यापासून ताडगाव येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर, शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे. ठीक आहे सर. आपण सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहोत ते सांगू शकता? आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहोत, तालुका भामरागड. प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसार, तालुका शिरोंचा, जिल्हा गडचिरोली इथे 2008 ते 17पर्यंत सेवा दिली. त्यानंतर 5 वर्ष मी नांदेड जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी येथे सेवा दिलेली आहे. त्यानंतर मी रिटायर झाले तिथून सगरोळी येथून, आणि नंतर इथं पुन्हा सर्व्हिस देण्यासाठी, इथल्या आदिवासी लोकांची सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये खास भामरागड निवडलेला आहे. आता मला कुठेही स्थळ मिळत होता, म्हणजे गडचिरोलीला मिळत होता किंवा अपेक्षित कोणत्याही आरेतला मिळालं असतं, परंतु मला भामरागड येथील गणपतीची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे मी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून भामरागड निवडलेला आहे. आणि 1 वर्ष मी ताडगाव आपला भामरागड RSला सर्व्हिस दिलेली आहे. त्यावेळेस मी आणि JMS दोघंजणांनी सेवा दिलेली आहे. त्यावेळेस सुद्धा डॉक्टर नव्हते, त्यावेळेस पण डॉक्टर नव्हते, आम्ही दोघंच सांभाळायचो होतो RS. चांगल्या सगळ्या प्रकारचे केसेस आम्ही सांभाळायचो. खास करून या एरियामध्ये मलेरियाचा प्रकोप आहे. मलेरियाच्यामध्ये फल्सीफॉरम मलेरिया हा डेंजरस आहे, कारण की तो सगळीकडे जंगल असल्यामुळं आपण कंट्रोल करू शकत नाही. तिथे गॅमेट्स आहेत, ते आहेत, त्यामुळं या ठिकाणी आपण प्रिव्हेंशन करू शकतो. म्हणून या ठिकाणी मलेरियाचा प्रकोप आहे. दुसरा आहे सिकलसेल आजाराचं प्रमाण आपलं भरपूर आहे. त्यामुळे सिकलसेल आजाराला सुद्धा निदान करणं, त्याच्यावर ट्रीटमेंट देणं, त्यांना ब्लडची आवश्यकता पडलं तर वेळेच्या ब्लड देणं, हे सुद्धा इथं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनता फार अज्ञानी आहे. जनावर म्हणलं तर चालते, जनावरसारखे त्यांचे हाल आहे ना. बाहेरच्या कोणत्या दुनियाची त्यांना ज्ञान नाही. आपला परभणी, नांदेड, इतर औरंगाबाद, इतर जिल्ह्याच्या मानानं हा 15 ते 20 वर्ष जिल्हा फार मागला आहे. अजून जे आदिवासी लोक आहेत त्यांना राजकारणाचा गंध नाही आहे. जंगलामध्ये राहतात, शेतामध्ये राहतात, आणि ते जे काही धान विकलं आहे म्हणजे धान हा पीक आहे, एकेरी पीक आहे. ते धानमध्ये जेवढं पिकेल, धानमध्ये तांदूळ पीक घेतात आणि त्यांच्यावर त्याचं गुजराण चालतं. दुसरं आहे तेंदूपत्ता आहे. वर्षाकाठी तेंदूपत्ताचं एक 15 दिवसाचा सीझन असतो. तेंदूची पानं तोडतात, त्यांची विड्या बांधतात आणि ती विक्री केली जाते. तिसरं मोहाचा एक सीझन आहे एरियामध्ये. लोक मोह पाडलेले मोह वेचतात आणि त्यांना साठवून ठेवतात आणि त्यांची दारू बनवून स्वतःही पितात आणि इतरालाही वाजवतात. हा त्यांचा एक पेय आहे. अशा प्रकारचा जीवनमान खालावलेला आहे इकडच्या. आणि प्रत्येकाला घरांची नितांत आवश्यक आहे. जसं मलेरिया कंट्रोल करायचं आहे, आपण इतर ठिकाणी आपण सगळ्याला सांगतो बाबा चांगल्या घरी राहा, त्याला सावधानी वापरा, नेट वापरा, पण इथं लेकरं सगळे उघड्यावरच राहतात. उघड्यावरच झोपड्या असल्यामुळं 3 महिन्याच्या लेकराला फाल्सीफॉरम मलेरिया होतो, 9 महिन्याच्या लेकराला फाल्सीफॉरम होतो. म्हणजे जवळपास मॅक्झिमम लोकांना 95% लोकांना फाल्सीफॉरम मलेरिया होतो. परंतु मला एक प्रामुख्याने जाणवलेलं आहे की ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे फाल्सीफॉरम मलेरियाची अचूक ट्रीटमेंट होते. लोक मरू दिले जात नाही. त्याने एक फॉर्म्युला शोधून काढलेला आहे. बच्चूला कसं ट्रीटमेंट करायचं आहे, मोठ्याला कसं ट्रीटमेंट करायचं आहे, तर त्याप्रमाणे त्या ट्रीटमेंट करणं तिथले सिस्टरसुद्धा एक्सपर्ट आहेत.
छोट्या लेकराला 3 महिन्याच्या लेकराला सुद्धा ते आय व्ही लावतात आणि त्याच्यातून आर्टिफिशियलचे इंजेक्शन देऊन त्यांच्या डोसप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट करून घरी पाठवून जातात. ही खूप त्यांची किमया आहे. आणि तिथले डॉक्टरसुद्धा सेवाभावी डॉक्टर आहेत. त्यांना मेन म्हणजे हे मलेरियाची ट्रीटमेंट दिली जाते, सिकलसेलची ट्रीटमेंट दिली जाते, ब्लड कशा प्रकारचं लावायचं हे सगळं ट्रीटमेंट दिले जाते आणि त्यानुसार तिथली जनता क्युअर होते. तिसरी गोष्ट आहे की इथला जो युवा वर्ग आहे, हा युवा वर्ग फार डेंजरस आहे. चांगला प्लेन रस्त्यावर फुल दारू पितात आणि गाडी चालवतात, प्लेन रस्त्यावर ॲक्सिडेंट होतात, तर त्यांचा मृत्यू होतो. तर ही फार खेदजनक गोष्ट आहे. त्या सगळ्या लोकांना समजलं पाहिजे, युवा वर्गांना. याबद्दल गडचिरोलीच्या आपलं भामरागडच्या पोलीस स्टेशनला आणि नारगावच्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिलेली आहे की बाबा ह्या युवा वर्गाला तुम्ही सांभाळा, कारण की हा तरुण वर्ग आहे, बेभानपणे तशी गाडी चालवते आणि प्लेन डांबर रस्त्यावर सुद्धा त्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत. ही फार खेदजनक गोष्ट आहे. तर अशा प्रकारे तिथला पेरिफेरीचा स्टाफ चांगला आहे. बरेच काही व्हॅकन्सी आहेत, व्हॅकन्सीसुद्धा भरणं आवश्यक आहे. CHO आता रिलीव्ह झालेले आहेत, तरी CHO भरणं आवश्यक आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि ANM रेग्युलर ANM सुद्धा भरणं आवश्यक आहे, कारण ते पेरिफेरीला काम करतात. पेरिफेरीला जेव्हा स्ट्रॉंग असेल तर त्याचा लोड ग्रामीण रुग्णालयावर येत नाही किंवा PHCवर येत नाही. परंतु जर पेरिफेरी जर वीक असेल तर हे ग्रामीण रुग्णालय आणि पेरिफेरीवर PHCवर त्याचा लोड येतो, ताण येतो. तर अशा प्रकारचे हे जनतेशी मुलाखत आहे. मी या ठिकाणी आल्यापासून चांगल्या प्रकारची सर्व्हिस देत आहे. सगळ्या प्रकारच्या लोकांची सेवा देत आहे. सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी येत आहेत, ॲक्सिडेंटचे क्युअर होत आहे. माझा MBBS झाल्यामुळं आणि 30 वर्षाचा अनुभव असल्यामुळं मॅक्झिमम पेशंट तिथंच कवर होतात. RSला किंवा हेमलकशाला फार कमी प्रमाणात होतात. जे माझ्या आवाजाच्या बाहेरची केस आहेत तेवढेच केसेस मी हेमलकशा किंवा RS भामरागडला पाठवत असतो. त्यामुळे लोकांना इथं मॅक्झिमम बेनिफिट्स मिळतो. मॅक्झिमम छान 3 महिन्याचे लेकरसुद्धा दुरुस्त होते आणि वृद्ध इसम करून सगळ्या प्रकारचे दुरुस्त होतात. इथं आयरन सुप्रचं इंजेक्शन लावलं जाते, मलेरियाचे ट्रीटमेंट दिले जाते पूर्ण आणि मलेरिया क्युअर पण होतो. अशा प्रकारचं आहे. आता हे चांगल्या प्रकारे सांगितलं सर, तुम्ही पूर्ण वस्तूंचं अतिशय चांगल्या प्रकारे वस्तुकरण केलेलं आहे. माझा प्रश्न हा आहे की सर, भामरागड हे ठिकाण नक्षली भाग असा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे बरेच लोक इकडे काम करण्यासाठी येण्यासाठी अवॉइड करतात. त्यामध्ये एक जनतेमध्ये गलतफेम आहे. नक्षलग्रस्त नक्षली आहेत ते कधी डॉक्टर्सला किंवा आरोग्य विभागाला किंवा शिक्षण विभागाला आतापर्यंत कधी त्रास दिले नाहीत आणि कधी देणार पण नाही. कारण माझा आतापर्यंत 30 वर्षाचा या एरियातला अनुभव आहे. आमच्या कोणत्याही सिस्टरला नक्षल लोकांनी त्रास दिला नाही. शासनाचा क्रम आहे की नक्षलाचा बंदोबस्त करा, त्यामुळे त्यांनी पोलीस यात ठेवलेलं आहे. त्यांचं ते वैर आहे, भांडण आहे किंवा ते म्हणजे शासकीय प्रोसिजर आहे त्याप्रमाणे त्यांच्या. परंतु कोणत्याही डॉक्टर्सला किंवा सिस्टर लोकांना नक्षली कधी त्रास नाही, कधी छेडछाडसुद्धा नाही करत आणि कधी त्यांना आतापर्यंत माझा अनुभव आहे सांगता की कधी त्रास मिळालेला नाही. हां, त्यांचा कोणी मुलगी असेल किंवा त्यांच्या प्रशासनामध्ये कोणती इंटरफेअर करत असेल किंवा एखादा डॉक्टर किंवा सिस्टर लोक काही इंटरफेअर करत असतील तर त्यांना ते अगोदर प्री इन्फॉर्मेशन देतील आणि त्यानुसार ते सुधारले नाही तर मग पुढे त्यांच्या वेटोप्रमाणे ते मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या याच्याप्रमाणे ते शिक्षा देतील. असं आहे. तुम्ही मागच्या 10, 15, 20 वर्षापासून या भागामध्ये कार्यरत आहात. तर असं म्हणलं जातं की मागच्या 2000 ते 2010, 2015च्या काळामध्ये जे नक्षल्याचं प्रमाण होतं तर त्यांचा जो इथे वावर होता तो वावर आता कमी झालेला आहे आणि आता बऱ्यापैकी वस्तुस्थिती बदललेली आहे. एक गोष्ट तरी मानायची आहे की बाबा हे एरिया डेव्हलप न होण्याचं कारण म्हणून नक्षल आहे. कारण की इतर जिल्ह्यामध्ये पाहतो आपण प्रत्येक खेडोपाडी रोड झालेले आहेत, अंगणवाड्या सुशेष झालेल्या आहेत, शिक्षण खेड्यापाड्यामध्ये शिक्षण आदर्श झालेलं आहे. परंतु इथं नक्षलाईटचा प्रभाव अति असल्यामुळे इथं रोड झाले नाही. रोड न झाल्यामुळं त्या एरियाचं डेव्हलप झालं नाही. त्या एरियामध्ये जे बिल्डिंग पाहिजे, अंतर्गत रोड्स पाहिजे, हे सगळे बरोबर झाले नाही. किंवा आदिवासी लोकांना जे घरकुल पाहिजे, घरकुलसुद्धा शासनातर्फे पूर्णपणे मिळालं नाही. माझं तर असं शासनाला सजेशन आहे की बाबा इतके जेवढे काही आदिवासी लोकांचे एक लिस्ट काढायची गावणी आहे आणि प्रत्येकाला शासनाला घर बांधून द्यायचं, त्यांच्या खात्यात पैसे नाही टाकायचे.
खात्यात पैसे टाकलं तर ते दारूमध्ये उडून जाते किंवा इतर कामात उडते. पण जसं प्रधानमंत्री आवास योजना आहे, ती आवास योजना प्रत्येक ट्रायबलला राबवलं पाहिजे. त्याला कोणते नियम अटी ठेवायचे नाही. गावात जायचे, त्यांची लिस्ट करायची आणि एवढ्या लिस्टमध्ये त्यांचे घरं बांधायचे, जेणेकरून ते चांगल्या घरात राहायला सुरू केलं तर आपण मलेरियाला आळा घालू शकतो, मलेरियाला कंट्रोल करू शकतो. कारण जाळ्या बसतील, दरवाजे बंद राहतील, फॅन राहील, लाईट राहील, या सगळ्याची गोष्टीची उपलब्धता असल्यामुळं मलेरियाला आपण कंट्रोल करू शकतो किंवा इतर कोणत्याही कीटकजन्य आजाराला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. म्हणून नक्षलचा प्रभाव अगोदर होता, 10-15 वर्षापूर्वी अगोदर होता. कारण की हे जेव्हा BJPचे गव्हर्नमेंट आला त्यावेळेस त्याने एक स्ट्रॅटेजीची चेंज केली. पहिलं 30 किलोमीटरला एक पोलीस स्टेशन असायचं, पण आता 15 किलोमीटरला एक पोलीस स्टेशन ठेवलं आहे. आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये नाही म्हणलं तरी 300-400 लोक असतात. काही महाराष्ट्र पोलीस असते, शासनाचे पोलीस, काही SRP राहते आणि काही CRPF असते. त्याला प्रत्येकाला काम दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्या एरियातले ते पोलीस स्टेशन बंदोबस्त करतात. त्याच्यामुळं खूप नक्षलग्रस्त म्हणजे नक्षलाईटचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आता लोक चांगल्या प्रकारचं बिनधास्तपणे वावरत आहे. लोकांना अगोदरही भीती नाही, आताही नाही. परंतु आता चांगल्या प्रकारच्या शासनाच्या ह्या योजनेमुळं भरपूर विकास होत आहे, विकासाच्या मार्गावर येत आहे. जसं भामरागडचा रोड पाहतोय आपण, हा रोड सुद्धा आता अगोदर तर हा रोडला जाता येत नव्हतं. जेव्हा हिमलकशाचं बाबा आमटेचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस बाबा आमटेच्या पायामध्ये काटे घुसले होते. त्यावेळेस तसे माझ्या आमटेच्या पायामध्ये सुद्धा काटे घुसले होते. अशी परिस्थिती होती. तसे काटे घोसत त्याने तिथं राहिले. तिथल्या लोकांची सेवा केली. आज ते हिमलकशा एक आधुनिक हे झालेलं आहे, दवाखाना झालेला आहे, शैक्षणिक स्थळ झालेलं आहे. निश्चितच त्या एरिया डेव्हलप झालेला आहे. आणि शिक्षण आणि आरोग्यासाठी नक्षलग्रस्त लोकांना काही म्हणजे सर्वसामान्यांना काही भीती नाही, डॉक्टरला भीती नाही, शिक्षकाला भीती नाही. त्याच्यामुळे बिनधास्त तिथे यावं. मेन म्हणजे कसं की आपल्यामध्ये सेवाभाववृत्ती असते. शिक्षक असो की डॉक्टर असो, जसं मी आज 63 वर्षामध्ये येऊन सुद्धा मी इथं सर्व्हिस देत आहे. मला काही जरूरत नाही. 60,000 मला तिकडे नांदेड जिल्ह्यात सुद्धा मिळतात, मला अडचण नाही. म्हणून मी त्या 60,000साठी इथं आलेलो नाही. मला ह्या गरीब जनतेची काही ना काही सेवा द्यायची, त्यांच्यातलं दुःख दूर करायचं. माझ्या ऐपतीप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यातलं दुःख करून त्यांना आरोग्य सेवा चांगल्या प्रकारचे देण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्या आवेगाप्रमाणे. तर अशा प्रकारे खूप नक्षलग्रस्तांचं प्रमाण झालेलं आहे, कमी झालेलं आहे. एखाद्याच एखाद्या भागामध्ये आज स्फोट होतोय किंवा बंदुकीने उडवून दिल्या जातात, पण पहिले एवढं काय राहिलेलं नाही. आता डेव्हलप होत आहे, जनतासुद्धा डेव्हलप होत आहे. आपले आपापल्या धर्माप्रमाणे जे काही उत्सव आहे, जसं गणेश उत्सव आहे, दुर्गोत्सव आहे, महाकालीचा उत्सव आहे किंवा आदिवासी लोकांचा उत्सव आहे, तो बिनधास्तपणे साजरा करतात. त्याच्यामध्ये काय अडथळे येत नाही. पोलिसांचा सुद्धा 100% सहयोग असतो. प्रत्येक उत्सवाला पोलीस सोबत राहतात. त्यांचा उत्सव चांगल्या प्रमाणावर. पहिलं असं बाजारपेठेमध्ये भाजीपाला सुद्धा विकायला लोक घाबरत होते, पण आता बिनधास्त भाजीपाला लोक आणतात आणि तिथं भाजीपाला सगळ्या गोष्टी मिळतात. ताडगावला मिळते, भामरागडला मिळते, सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा उपलब्धता. फक्त एवढंच आहे की बा भामरागडचा जो पुलिया आहे, हा पुलिया लवकरात लवकर झाला पाहिजे. आणि तिथली जी काही ठराविक लोक, स्वार्थी लोक ज्यांनी कोर्टात केस टाकलेले तर ते त्यांनी केस उचलून घ्यावं. सरकारने त्याला जबरदस्ती हटवून एक तर ते अनाधिकृत आहे, 35 वर्षापासून ते इथं राहिले, सरकारच्या जागेवर राहिले आणि त्यांनी उलट सरकारच्या विरोधात केस टाकत आहेत. त्यामुळं भामरागडच्या आणि तिकडचे जे काही ट्रायबल लोक जनता आहे त्यांना खूप त्रास होतो. पावसाळ्यामध्ये 8-8, 15-15 दिवस आपला नदीमुळे पॅक होऊन जातो. त्यामुळं 200 रुपये किलो टमाटे, वांगे 200 रुपये, 250 रुपये किलो टमाटे वांगे, अशा प्रकारचे तिकडे लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे ह्या लोकांनी आपले केसेस उठवलं पाहिजे आणि हे रोडचं जे काम राहिलेलं आहे ते काम लवकरात लवकर केलं तर इतर तालुका जसा डेव्हलप झाला तर भामरागड तालुकासुद्धा चांगल्या प्रकारचा डेव्हलप होतो. आता त्यांना काही नक्षलाची भीती नाही आहे, कारण की समजून गेलेलं आहे की सगळीकडे पोलीस स्टेशन झालेलं आहे, सगळीकडे हे समजा आहे. त्याच्यामुळे त्यांचे सगळीकडे काम चांगलं चालू आहे आणि शिक्षणसुद्धा चांगलं आहे, आरोग्यसुद्धा चांगलं आहे, अंगणवाडीसुद्धा चांगली आहे, काम करत आहे आपापल्याकडून. एवढा आहे. हा जर पुलिया जेव्हा चांगला झाला तर मग भामरागड अजून खूप चांगला डेव्हलप होतो. आता बरेच पुलिया आता रस्त्यावरचं पाहिलं तर आल्लापल्लीपासून भामरागडपर्यंत बरेच ठिकाणी पुलिया तयार झालेल्या आहेत. वाडे नदीवर पुलिया तयार झालेला आहे. फक्त भामरागडचेच काही ठराविक स्वार्थी लोक याच्यामुळं पुलिया होऊ देत नाही. त्याच्यामुळे सरकारने त्याकडे खास लक्ष देऊन जर ते पुलिया व्यवस्थित केलं तर भामरागड तालुका चांगला अजून डेव्हलप व्हायचे आणि इतर लोक
तर जे व्यापारी लोक आहेत त्या ठिकाणी येतील, मिल स्थापन करतील, लोकांना त्या ठिकाणी निश्चितच काम मिळेल आदिवासी बांधवांना आणि त्या भामरागडचा विकास होईल. आणि आरएचसुद्धा आता ग्रामीण रुग्णालय पहिलं जसं होतं आता तसं नाही. आता ग्रामीण रुग्णालय खूप डेव्हलप झालेलं आहे. पहिलं सेवा बरोबर प्रमाणे मिळत नव्हती, कारण की त्यावेळेस हेमल कशाही बरोबर नव्हता. आता सगळ्या प्रकारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा झालेल्या आहे. सोनोग्राफीची सुविधा झालेली आहे, एक्सरेची सुविधा झालेली आहे, ब्लड तपासण्याची सुविधा आहे, रक्तदान म्हणजे रक्तदान शिबिर घेऊन सुद्धा सिकलसेलच्या लोकांना किंवा ॲनिमिक मदरला, गरोदर मातेला इथंच ब्लडची व्यवस्था दिली जाते. ही खूप चांगली गोष्ट आहे. एकदम एकदम रिमोट एरिया, भामरागडच्या रिमोट एरियामध्ये शासनातर्फे ह्या सगळ्या सुविधा मिळत आहेत. त्यामुळे शासनाचं सुद्धा आपण आभार मानला पाहिजे. रिमोट एरिया म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपण नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्याच्यापासून 330 किलोमीटर दूर आहोत. आपण हा जो जिल्हा आहे गडचिरोली, त्या जिल्ह्याच्या सिटी सेंटरपासून आपण जवळपास 200 किलोमीटर दूर आहोत. आणि इथं सगळ्यात मोठा जो शहर आहे आहिरे नावाचा जो तालुका आहे तो साऊथ गडचिरोलीमध्ये सगळ्यात मोठा जिल्हा आहे. त्यापासून आपण जवळपास 80 किलोमीटर दूर आहोत. आपण छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या बॉर्डरवर आहोत. आणि आपण भामरागड जे आहे, भामरागड तालुका 3 नद्यांनी सराउंड झालेला आहे. तर पावसाळ्यामध्ये 3 नद्यांना पूर येतो आणि चारी बाजूने भामरागड तालुक्यामध्ये शहरामध्ये पाणी भरून जातं आणि हे एक बेट बनून जातं. तशा प्रकारे जगापासून जवळपास 10, 15, 20 दिवस पूर्णपणे संपर्क तुटून जातो. तर ह्या जागेमध्ये आरोग्य व्यवस्था ही खूप इम्पॉर्टंट आहे, चांगली असणे. डॉक्टर आणि नर्सेस ची पूर्णपणे वर्कफोर्स असणे खूप जरुरी आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी डॉक्टरांनी इकडे येऊन काम करणं गरजेचं आहे. थोडीशी सेवाभावाची भावना ठेवून इकडे येऊन जेवढे महिने आणि वर्ष तुम्ही काम करू इच्छिता तेवढे करू इच्छिता. सरांचं उदाहरण आहे. सर जवळपास 96 बॅचचे सर आणि सरांनी फक्त 1-2 महिने काम नाही केले. इकडे येऊन ते जवळपास त्यांना आता 62 वर्ष चालू आहे. त्यांनी नांदेडमध्ये काम केलं थोडा दिवस. जे त्यांचं घर आहे ते नांदेडपासून दूर जवळपास 300-400 किलोमीटर दूर येऊन ते एकटे राहत आहेत. लग्न त्यांनी सेवाभावनेतून लग्नही नाही केलं. त्यांनी त्यांची जवळपास 50% ते 60%, 70% पगार डोनेट करतात. त्यांची एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव काय सर? प्रजापिता ब्रह्मकुमारी श्री विद्यालय माउंट आबू. त्या संस्थेचं एक सेंटर आहे नांदेडला. त्या सेंटरचं महिन्याचं भाडं सर आतासुद्धा रिटायरमेंट नंतरसुद्धा त्यांना जे बॉन्डेड रिटायरमेंट नंतरसुद्धा जे थोडासा पैसा भेटतो 60,000 रुपये सरला भेटतात ॲज अ बॉन्डेड मेडिकल ऑफिसर, त्यातले पण 10-15 हजार ते तिकडे भाडे भरतात त्या संस्थेचे. आणि बऱ्याच लोकांना तिकडे राहायची व्यवस्था आणि खायची व्यवस्था करून दिलेली आहे सर. तर आपण सर एवढं तर नाही, पण सरचं 5% जरी केलं तर बऱ्याच लोकांचं बरं होईल असं आम्हाला वाटतं. आणि ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. आता सरला आपण काही मजेदार वस्तू विचारूया आपण. सर तुमचा नक्षल्यांसोबत सगळ्यात जवळचा अनुभव कोणता होता? मी तर नक्षलाईट एरियामध्ये गेलो नाही, परंतु नक्षलाईटने जे लोकांना मारलेलं आहे ते लोक माझ्याकडे आलेले ट्रीटमेंट घेतलेले, छातीवर कापले, पाठीवर कापले, ते रात्री आले. जसं अंकितामध्ये पाहतो की एकानं गळा कापला होता. तर आलो मी ते रात्री 10, 11, 12चा टाईम होता. त्यावेळेस सुचार वगैरे केला, ड्रेसिंग करून दिली, त्याची सलाईन लावून दिलं. आता सकाळी यायचे आणि पुन्हा ट्रीटमेंट करावं तर सकाळपर्यंत काय. त्याच्यामुळं असे बरेच अनुभव आहे. तो किस्सा सांगू इच्छिता का सर, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅम्प घेण्यासाठी गेला होता गावामध्ये आणि सगळी लाईन लागली होती? अंकेशाला असतं बस, तिथं छत्तीसगड बॉर्डर आहे. छत्तीसगडच्या बॉर्डरच्या अलीकडे नदी वाहते, ही इंद्रावती नदी असते. त्याच्या पलीकडे छत्तीसगड आहे, अलीकडे आहे. तर आम्हाला पुरुष नसबंदीचं टार्गेट दिलेलं होते, पण ते गरीब लोक तिथून पुरुष नसबंदीसाठी क्वालिटीचे सर्व्हिस नसल्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये येत होते. आणि महाराष्ट्रामध्ये आमचा अंकिसा हे दवाखाना जे आहे बॉर्डर होता, आणि बॉर्डर असल्यामुळे त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि
पुरुष नसताना हे दोन्ही बी ऑपरेशन मी करत होतो. म्हणून तिथले लोक सगळे बॉर्डरवरचे सगळ्या छत्तीसगडच्या बॉर्डरवरचे सगळे पुरुष आमच्याकडे यायचे. ऑपरेशन करून 2 दिवस राहून त्याची ट्रीटमेंट घेऊन पुन्हा आम्ही आमच्या गाडीने त्यांना सोडून द्यायचे किंवा बसमध्ये त्यांना बसून त्यांच्या तिथले आशा जे वर्ग आहेत त्या आशा वर्ग यायचे. एक मजेदार किस्सा असा आहे, मी आणि माझा NPW ड्रायव्हर तिथं एक आशाने निमंत्रण आम्हाला दिलं होतं की तुम्ही साहेब आमच्याकडे या आणि लोकांना घेऊन जा, पण गाडी पाहिजे आम्हाला. मला वाटलं बाबा आता आपण बघून घेऊ छत्तीसगड कसं आहे काही नाही, आपण आतापर्यंत महाराष्ट्रात पाहिलं आहे छत्तीसगड पाहून मी ड्रायव्हरसोबत बसलो. मग तिथून पुढं गेल्यानंतर बॉर्डर क्रॉस केल्यानंतर तिथला NPW भेटला. आम्ही 2 NPW मी आणि ड्रायव्हर असे 4 जण आम्ही गाडी टाकली जंगलामध्ये जे गाव सांगितलं होते आशाने गाव सांगितलं. तर रस्ता थोडा काही साफ नव्हता आणि गेलो आपण अपेक्षित स्थळी चाललो होतो. तर रस्त्यावर काही नक्षली सैनिक बंदूक घेऊन थांबलेले होते. वार्डाला 2-2 किलोमीटर जायचं 1 किलोमीटर. आम्ही जेव्हा त्या गावाला गेलो तेव्हा जवळ 300-400 नक्षली लोक होते त्या ठिकाणी आणि सगळ्या लेडीज होते, युनिफॉर्ममध्ये होते, बेल्ट टाकून जसं आपल्या भारतातले सैनिकाचे जसे हे राहतात तसं त्यांचा युनिफॉर्म होता. पुरुष होते बेल्ट टाकून. त्यांची एक मीटिंग चालली होती. आम्ही जाण्यावर आमच्या गाडीला घेरले त्यांनी आणि माझा मोबाईल काढून घेतले, ड्रायव्हरचा मोबाईल काढून घेतले, दोन्ही NPWचा मोबाईल काढून घेतले. आम्हाला मी एका झोपड्यामध्ये नेऊन बसून दिले. ते आशा पळत आले आमची की हे कोण आहेत, कशा करता आहे, दवाखान्याची गाडी आहे. त्या अशानं सांगितलं बुवा ते आमचे डॉक्टर साहेब आहेत, त्यांना मीच बोलवले. तर पुरुष ऑपरेशन करण्यासाठी येतात म्हणून आम्हाला गाडी भरून घेऊन जायचं होतं. आम्हाला तुमचा आणि यांचा योगायोगच आला. मी ज्या दिवशी तारीख दिली त्याच दिवशी तुमची मीटिंग आली नक्षलग्रस्त. त्यामुळं त्यांना काही त्रास देऊ नका, तुमची मीटिंग संपली की त्यांना सुट्टी द्या. आम्ही एका झोपड्यामध्ये बसलो होतो. मला तर काय राहत नाही, मित्र ईश्वराच्या आठवणीमध्ये ब्रह्मकुमार असल्यामुळं राजयोगाचा अभ्यास करत सांगते की त्यांना बसलो होतो. परंतु आमचे दोन्ही NPW घाबरलेले होते. सकाळपासून तुझ्या पोटात आनंद होतं. भाकर मी मागायला त्यांना भीती वाटत होती. जेवण मागायला पहिलंच जेवण मी मागायला भीती वाटत होती. नंतर 5चा टाईम झाल्यानंतर त्यांचा मुखिया आला. म्हटलं की डॉक्टर कौन है? मतलब मैं हूँ डॉक्टर. कैसे है? मैं ऑपरेशन के पेशेंट लेके जाने के लिए आया. हमने तुम्हारा नाम सुना है, बोले तुम ऑपरेशन अच्छा करते हो, इसलिए हमारे लोगों को लेके जाओ, लेकिन कोई तकलीफ होना नहीं, मुझे क्या कॉम्प्लिकेशन नहीं होना चाहिए. ठीक है साहब, बोले हमारा क्या है, हमारा सेवा धर्म है, सेवा करते हैं, तो हम चलने की इजाज़त दो. ठीक है इजाज़त देता, लेकिन ये हमारी मुलाकात और किसी को नहीं होना चाहिए, पता नहीं चलना चाहिए. किसी को पता नहीं चलना चाहिए, नहीं तो फिर हम वहाँ आकर तुमको लेके उठा लेंगे. लेके क्या करेंगे? उठा लेंगे हम. अच्छा. तुमको उठा लेंगे कि तो ये शासन के विरुद्ध है, तुम सेवाधारी बोल के आए हैं, इसलिए हम तुमको कुछ भी नहीं दिया. दूसरा कोई होगा तो अभी तो उड़ा देते थे. तो मी तर घाबरलो नाही. घाबरलं नाही कारण की आत्मा कधी मरत नसतो, अमर असतो. त्याच्यामुळं आम्ही त्यांनी परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर मग आम्ही आमच्या गाडीने वापस आलो. वापस आल्यानंतर NPW आपल्या ठिकाणी गेला तिकडचा छत्तीसगडचा. मग मी NPW आणि ड्रायव्हर तिकडं 10:30 रात्री 10:10 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलो. आमचा ड्रायव्हर घाबरला नाही, पण बाकी दुसरा NPW होता तो थोडा घाबरला होता. अशा प्रकारचा किस्सा आहे. शेवटी अध्यात्माच्या दृष्टीने पाहिलं तर सगळे हे मनुष्यच आहेत, मानवच आहे. विचार करणारे प्रत्येकाचे अलग अलग आहे. कोणाचे देश विघातक आहे, कोणी देशाला अनुसरण असतं. तो एक संस्मरणीय अनुभव आहे. तरी पण आम्ही काही घाबरलं नाही. नंतर भरपूर लोक आले आमच्याकडे अशा प्रकारचे मारलेले, कुठलेले. एक हबीब नावाचा आसरला होता. संध्याकाळच्या वेळेस आम्हाला टाईम झाला होता त्याला.
माझा टाईम झाला होता आणि 2 लोकांनी त्यांना घराबाहेर बोलवलं. हबीब साहेब आहेत का आले ते त्याच्याबरोबर त्यांना सुरा घेतल्या, बसकले, त्यांना हातरी बाहेर काढले आणि मोटरसायकल फरार होऊन गेले. ती केस आली माझ्याकडे रात्री 7:30ला. ती घटना झाली 5:30-6ला आणि 7:30 पोलीस स्टेशनचे पंचनामा करत बसले. माझ्याकडे आल्यानंतर पाहिलं की त्याचे पूर्ण आतडे बाहेर निघालेले होते. रक्त साफ होता. तो करुणेनं ओरडत होता. तो ओळखीचा होता. साहेब मुझे बचा लो, साहेब मुझे बचा लो, साहेब मुझे बचा लो. मी त्याला प्रयत्न करत होतो, परंतु माझ्या आवाक्याच्या बाहेरची केस होती, कारण त्याला इमर्जन्सी लॅबोरेटरी करणं आवश्यक होतं, ऑपरेशन करणं आवश्यक होतं. आतड्याला कटले होते आणि हातला पाडला आणि ब्लिडिंगसुद्धा होत होती. तर मी त्यांना, परंतु आतल्या साईडनं इंटरनल ब्लिडिंग असल्यामुळे ते कंट्रोल करता आला नाही. तर त्याला क्लीन करून घेतला. जेवढं मला सुचर करता येईल तेवढं सुचर केलं आणि त्याला वरून क्लीन टॉवेल टाकून त्याला बँडेज करून दिलं आणि आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून त्याला शिरोंच्याला पाठवून दिलं. शिरोंच्या तिथून त्यांची ॲम्ब्युलन्स घेतली. त्या ॲम्ब्युलन्समध्ये बामणी फाट्यापर्यंत गेले. तिथं त्याचा मृत्यू झाला. तशी पूर्ण अवस्था आहे. लोक मृत्यू होतात. आपल्याला जेवढं पण सेवा देतात. या भागातले सर चांगला अनुभव सांगितला तुम्ही. गुजबम्स मराठीत शब्द आठवत नाही, पण केस शरीरावरचे उभे टाकले, रोंगटे उभे टाकले शरीरावरचे. हा तुमचा अनुभव ऐकून. पण सर ठीक आहे, ह्या सगळ्या वस्तू साईडला ठेवून आपण आरोग्य व्यवस्था कशी आहे त्याविषयी थोडंसं बोलूया. या भागामध्ये सर आपण असं ऐकलेलं आहे की मलेरिया तर आहेच डेफिनेटली, सोबत सिकल सेलचं प्रमाण भरपूर आहे. प्रत्येक घराघरामध्ये जवळपास 5.5, 4, 3, 2, 1 हिमोग्लोबिनचे आपण पेशंट पाहिलेले आहे, जे आपल्याला बाहेर कुठेही बघायला भेटत नाही. आपल्याकडे 7, 8 जर हिमोग्लोबिन असेल तरी आपण त्याला सिव्हिअर ॲनिमिया जवळपास घोषित करून त्याला पूर्ण इंटरव्हेन्शन देतो, ब्लड ट्रान्सफ्युजन देतो 7च्या खाली गेल्यावर. पण इकडे 5 आणि 4 तर न्यू कॉमन आहे. आपण प्रत्येकासाठी ब्लड देऊ शकत नाही. आणि तेवढे आपल्याकडे ब्लडची अवेलेबलची सुविधा पण नाही आहे. फक्त आहेरीला एक आपल्याकडं ब्लड बँक आहे, आणि तिथं पण आदिवासी लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, त्यामुळं बरेच लोक डोनेट पण नाही करत ब्लड. त्यामध्ये आपल्याला स्क्रीन आउट करून काही समजा 5 हिमोग्लोबिनवाला ब्लड नाही देता 4 हिमोग्लोबिनवाला ब्लड दिलं, तर 5 हिमोग्लोबिनवाला पण तेवढाच ब्लड पाहिजे होता. तर अशा ज्या काही वस्तू असतात त्या आपल्याला स्क्रीन आउट करावं लागतात, त्याविषयी काय सांगू इच्छिता? नाही, कसं आहे, मी आता 1 वर्ष त्या RSला काम केलेलं आहे. असे केसेस भरपूर पाहिले. 80 मदर आहे, 4 ग्रॅम HB आहे, फुल टर्म झालेले, ओव्हर टर्म झालेलं आहे. 4 ग्रॅम HBच्या मातेला ओव्हर टर्म झालेले. तर त्याचं कसं करणार? सुदैवानं त्यावेळेस कसं होता की पाणी नव्हतं, पाऊस नव्हता. त्यामुळं आम्ही तिला आमच्या ॲम्ब्युलन्सनं आहेरला भरती करून तिथं तिला 2-3 बाटल्या रक्त दिल्या गेल्या आणि तिचं सिजर करून बाळ सुखरूपणे काढला गेला. मदर आणि बाळ सेफ झाले. दुसरा आहे ज्वलंत प्रश्न म्हणजे सिकल सेल आहे. इथले मदरसुद्धा सिकल सेल असतात आणि आदिवासी असल्यामुळे माडिया समाजामध्ये सिकल सेल जास्त पडतो. तर इथले म्हणजे इतके टेरिफिक कंडिशन असते की मेल्यासारखी कंडिशन उचलून आणतात मुलांना असं दोन्ही हातावर लोक किंवा कावड करून आणतात. तिथून काही रस्ते नसतील अशा वेळेस 4 खाटाचा हे करून चौरावून त्या लेकरावर टाकून देतात. आम्हाला ते समजून गेलं की आता हे सिकल सेल क्रायसिस आहे. ते क्रायसिस आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो. 7 ग्रॅम HB असेल तर तिला ठेवून ट्रीटमेंट देतो. ट्रीटमेंट दिल्यानंतर ती कव्हर होते. आता त्यांनाही रुटीन झालं आहे आणि आम्हाला पण रुटीन झालेलं आहे. फक्त जे 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 6 ग्रॅम आहेत अशांना मात्र अगोदरचे MS होते. आता जे दीपक सर आहेत त्यांच्या काळात भरपूर लोकांना ब्लड लावल्या गेले. आहेरला नसेल तर त्यांनी दीपक सर आपला
गडचिरोलीहून ब्लड मागवायचे, एटापल्लीहून ब्लड मागवायचे, परंतु लोकांना वाचू द्यायचे. त्यांच्या काळात लोक काही सिकलसेलनं मृत्यू पावले नाही. खूप चांगले सर्व्हिस आहे. ग्रामीण रुग्णालयसुद्धा आता खूप सर्व्हिस देत आहे. आणि असे आजारी जे मुलं मुली आहेत, तरुण वर्ग आहे, सिकलसेलग्रस्त आहे, तर आम्ही पूर्ण 100% त्यांना वाचू शकतो किंवा मरू देत नाही, एवढं आमची प्रक्रिया आहे. आणि आहेरला नसेल तर आम्ही डायरेक्ट गाडी GHला पाठवतो, गडचिरोलीला, तिथं ब्लड लावून रेस्टवर. तिथं जर नाही व्यवस्था होत असेल तर चंद्रपूरला पाठवतो, परंतु पेशंट मरू देत, एवढी आमची तयारी असते. फक्त एक कळकळीची विनंती आहे किंवा भामरागडला एक असा पीक पॉईंट येतो की काही नवीन डॉक्टर्स 8 महिने 9 महिने राहतात, नंतर ते सोडून जातात परीक्षेच्या अभ्यासाकरता. आणि त्यावेळेस काय होतं की मग इथं कोणी डॉक्टर्स मिळत येऊन राहते की MS वर त्याचा लोड पडतो. मग 15-15 दिवसासाठी CS काय करतो, आहेरेचे पाठवून देतो, चामोर्शीचे पाठवतो, एटापल्लीचे पाठवून देतो. तर ह्यांना काही इथला काय अनुभव नसतो. जे रुटीन असतात त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो. त्यावेळेस इतर तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये मेडिकल ऑफिसर न जाता पहिलं प्रिफरन्स त्यांनी भामरागड घ्यावा आणि भामरागडच्या लोकांची सेवा करावा. दुसरी गोष्ट इथं फायदा असा आहे की बाबा त्यांनी इन सर्व्हिस केलं तर 3 वर्षामध्ये त्यांना अपेक्षित PG मिळते, पोस्ट ग्रॅज्युएशन मिळते. आता इथले बरेच डॉक्टर्स आमचे भामरागडचे, शिरोंचेचे चांगल्या पोस्टिंगला गेले. MD बालडॉक्टर झाले, MD गायनेकॉलॉज झालेले आहे, चांगल्या ऑर्थोपेडिक्सला गेलेले आहे. त्यांना जे अपेक्षित पाहिजे ते निश्चित त्यांना PG मिळालेले आहे. प्रत्येक 2-3 वर्ष त्यांनी ऑनेस्टीनं ह्या एरियामध्ये सर्व्हिस दिली तर लोकांची सेवा बी होते, लोकांचं बदल होते. आणि प्रत्येक मलेरियाचा प्रकोप कसा असतो की जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत. आज परिस्थिती सांगा, पूर्ण परिस्थिती की आपल्याकडे 30 बेड असतात RS भामरागडमध्ये, त्यामध्ये जवळपास 120 ते 150 पेशंट आपण ॲडमिट करतो. रोज जवळपास 40 ते 45 ॲडमिशन होतात आपल्याकडे. आपल्याला जवळपास जमिनीवर झोपावं लागते, हातबल होऊन होतो आपण एका टाईममध्ये. एवढी खतरनाक परिस्थिती. सगळे जवळपास PF पॉझिटिव्ह पेशंट्स, काही सेरेब्रल मलेरियाचे बच्चू, काही सीझरमध्ये येतात, काही बच्चू 2-3 वर्षाचे, त्यांना मिडॅज वगैरे देऊन स्टेबल करावं लागते. काहींच्या स्पीड फालतू, काही डायरेक्ट सेरेब्रल मलेरिया घेऊन येतात घरच्या घरी, काही पुजारीकडे जातात. पुजाऱ्याचं सांगा, पुजाऱ्याचं काहीच नाही. पुजाऱ्याने किती लोक खराब, किती त्याचा रोल आहे मोठा ह्या भागामध्ये पुजाऱ्याचा. पुजाऱ्यांना इथल्या भागात प्रत्येक गावाला 1-2 पुजारी असतात. त्यांची अडचण अशी असते की त्यांना मलेरियाबद्दल ज्ञान नसतं. त्यांना एवढे अशी ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आम्ही दिलेली दुवा आहे किंवा आम्ही दिलेली विभूती आहे किंवा आम्ही दिलेलं तावीज आहे किंवा हे बांधलं तर त्यांचा मलेरिया किंवा ताप कमी होतो. परंतु त्या पुजारी बांधवांना हे माहीत नाही आहे की बाबा याच्यामुळे रक्त कमी झालेलं आहे, एक जंतूमुळे हा आजार होतो आणि वेळ झाल्यानंतर त्याला सीझनमध्ये जाऊन त्यांचा डेथ होऊ शकतो. परंतु इथल्या आदिवासी लोकांचा पहिली स्टेप असते ते पुजाऱ्याकडे जातात, विभूती लावून घेऊन येतात, गळ्यामध्ये तावीज बांधून घेतात. तोपर्यंत ॲडव्हान्स स्टेपमध्ये मलेरिया गेलेला असतो. तरी पण आम्ही हे सगळ्या गोष्टी आशांना ट्रेनिंग दिलेली आहे. तिथल्या MPWला सगळ्याला असे ग्राउंड लेवलवर यंत्रणा आमची एवढी परिपक्व आहे. थोडा जरी फिवरचा पेशंट कुठेतरी कन्व्हर्शनमध्ये आला तर लगेच जसं टाचणीचा आवाज येतो तसा पेरिफरीमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. ते लगेच आम्ही गाडीची व्यवस्था असते आमच्याकडे, त्या गाडीची व्यवस्था करून आम्ही डायरेक्ट RSला भरती करतो, हेमलकथाला भरती करतो किंवा इकडं आहेरला भरती करतो. आणि आमच्या लेवलला जेवढ्या PSC लेवलवर किंवा आमच्या दवाखान्याच्या लेवलवर जेवढ्या काय गोष्टी पेरिफरी लेवलवर जेवढं कंट्रोल करता येते तेवढं आम्ही कंट्रोल करतो. परंतु पूर्ण भारताचा जर इतिहास घेतला आपण तर सर्वात जास्त पार्श्वभूमी मलेरिया गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड आहे. त्याचे एकमेव कारण असं आहे की हा जंगली भाग आहे, त्यामुळे तिथं कंट्रोल करता आला आहे. त्या दुसऱ्या भागात जंगल जर कमी असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या जेवढे काही मेडिकेशन आहेत ते वापरून आपण ते कंट्रोल करू शकतो. कव्हर करू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की भामरागडला इन्फ्रास्ट्रक्चरची फार गरज आहे. जसं एकाच वेळेस आता 30 बेडची व्यवस्था आहे आणि तिथे 200 पेशंट भरती झाले, खाली ठेवावं लागतं. काय गरोदर माताला कधी वेळ ते खाली ठेवायची, कधी बच्चूला खाली ठेवायला किंवा एखाद्या बेडवर दोघाला ठेवावं लागते. आणि काही पेशंट जाणं येणं करत राहतात. थोडंसं वेलबिंग असतील तर त्यांना आम्ही जाण्या येण्याच्यामध्ये सुद्धा ठेवतो. ओरल ECTचा डोस देऊन आम्ही त्याला जाण्या येण्यामध्ये ठेवतो. पण सरकारचं सुद्धा CSचं सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे की या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे.
कमीत कमी 50 ते 60 बेडची तरी कमीत कमी व्यवस्था झाली पाहिजे. तिसरं आहे की बच्चूसाठी त्यांनी व्यवस्था पिडियाट्रिशियनची व्यवस्था हां. तर ते बच्चूसाठी इथं व्यवस्था नाही आहे. त्यासाठी बच्चू सुधीरसाठी व्यवस्था केली जाते. बच्चूसाठी जवळपास म्हणजे NICU आणि एका मतलब सीझनल पिडियाट्रिशियन जवळपास पावसाळ्याच्या महिन्यामध्ये एक पिडियाट्रिशियन आणि एक गायनेकोलॉजिस्ट आणि ॲनास्ट्रोलॉजिस्ट तिघांची व्यवस्था तर होतच आहे आपल्याकडे. टीम येतच असते, पण टीम येते पण त्यांना ज्या आवश्यक वस्तू जी आवश्यकता असते ते जवळपास कधी कधी नसतात. जसे छोट्या मुलांना NICUची कधी कधी गरज पडते, ती NICU आपल्याकडे अवेलेबल नाही. ब्लड बँकची सुविधा तिथे झाली तर खूप मोठी गोष्ट होईल. किंवा कॅज्युअलिटी ट्रॉमा सेंटर जर बनले तर ती पण एक मोठी गोष्ट होऊ शकते. किंवा बेड संख्या वाढवली, स्टाफ वाढवला. नाही, त्याकरता एक गोष्ट महत्त्वाची आहे की हा जो हायवे आहे हा डायरेक्ट हायवे MP ला जोडला पाहिजे. नारायणपूरला जोडला आहे. नारायणपूरला जोडला पाहिजे. जर हा हायवे नारायणपूरला जोडलो MP मध्ये सुद्धा अशी काही सुविधा नाही आहे. छत्तीसगडमध्ये ते लोक सगळे भामरागडमध्ये येतात, बाहेरला येतात. त्यामुळं हायवे झाल्यामुळं काय होते की क्विकमध्ये सर्व्हिस मिळून जाते आपल्याला आणि आपला सगळ्या गोष्टी देवाणघेवाणच्या दृष्टीने चांगलं होतं. काही लोक डायरेक्ट विजापूरला निघून जातात, काही इकडे जातात, काही इकडे गडचिरोली जातात. म्हणजे हा हायवे होणं अत्यंत शांतीच्यामध्ये भामरागडचं डेव्हलप केलं, खास करून भामरागडचं. आणि दुसरी गोष्ट आहे की भामरागडमध्ये डॉक्टर्स वाढलं तर त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे, म्हणून तिथं क्वार्टर्सची सुद्धा आवश्यकता आहे. अजून 5, 6, 7, 8 क्वार्टरची नितांत आवश्यकता आहे. जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये वेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ लोक येतात, कॅम्प असते, तज्ज्ञ लोक येतात. ते कुठं राहतील? राहायची व्यवस्था लागते ना त्यांना सगळ्या प्रकारची. म्हणून जे क्वार्टर्स आहेत त्याच्यावर क्वार्टर्स तयार करा किंवा दुसरीकडे जागा असेल तर नवीन क्वार्टर्सची उपलब्धता करून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे, NICU युनिट वाढलं पाहिजे आणि कमीत कमी 50 ते 60 बेडची व्यवस्था झाली पाहिजे. कारण जेणेकरून आपण मलेरियाचे पेशंट खालीच ठेवू शकणार नाही आणि बेडवर ठेवून त्यांच्याकडे एक क्वालिटीच्या दर्जाची सर्व्हिस आपण देऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की RSला MBBS न ठेवता पोस्ट ग्रॅज्युएशनची लोकं ठेवलं पाहिजे, तज्ज्ञ लोक. कारण सरकारला MBBSच मिळत नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशनची लोकं. एखादा MS कुठला तरी राहतो, नसेल तर ते MBBSकडेच MS चार्ज मिळतो. ही कदाचित फार वाईट गोष्ट आहे. आज मी दिडोलीला काम केलं आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये इथं बालरोग तज्ज्ञ आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, म्हणजे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशनचे लोक आहेत. MBBS लोकांचे कोणीच नाही RSला. MBBS लोक आहेत ते कुठं PhD लेवलवर आहे, पेरिफरल लेवलवर आहे. पण ग्रामीण लोकांकडून आलं आहे, SDS लेवलवर आहे आणि GS लेवलवर, हे सगळे हाय क्वालिफाईड पोस्ट ग्रॅज्युएशन लोक असेल तर त्यांच्या पद्धतीने ते पेशंट मॅनेज करतील आणि डेथ रेट आपण कमी करू शकतो आणि पेशंटला एक सर्व्हिस त्याच ठिकाणी देऊ शकतो जिथं आपलं हॉस्पिटल आहे. हे सुद्धा भामरागडला होणं आवश्यक आहे. इथं पोस्ट ग्रॅज्युएशन सगळे भरले, बालरोग तज्ज्ञ भरले, स्त्रीरोग तज्ज्ञ भरले, MS सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. 3-4 पोस्ट इथं MBBSचे आहे, म्हणजे MOचे आहे. तर हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशनचे भरले पाहिजे. तेव्हा क्वालिटी दर्जाची आपण सर्व्हिस देऊ शकतो आणि इथल्या गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारची सर्व्हिस देऊ शकतो. कारण हे लोक रेफर म्हणलं की जीवाला माझ्याकडे 5 पैसे नाही, 500 रुपये तुम्ही द्या डॉक्टर. तर डॉक्टर पैसे देईल का, त्याला ट्रीटमेंट करेल, पण त्याची ते आहे. आम्ही जर गडचिरोलीला मेलो तर एक सत्य परिस्थिती अशी आहे, एखादा सिरियस पेशंट जर आपण गडचिरोलीला पाठवलं पण तो तेव्हा त्याचा मृत्यू झाला तर गडचिरोलीला कोणती व्यवस्था नाही की त्यांची डेड बॉडी त्यांच्या घरी आणून द्यायची. ही वाईट खेदाची गोष्ट आहे. मी CS पुढे सुद्धा हा प्रश्न मांडलेला होता, पण तिथले लोक काही त्याच्यात इंटरेस्ट नाही घेतले. दुसरं नागपूरला गेले ते 20,000 त्या आदिवासी माणसानं डेथ झाल्यामुळं 20,000 एका गाडीला बोलवून तो इथं भामरागड तालुक्यामध्ये आणला आणि आपल्या घरी पडला आणि इकडून तिकडून उष्णे पाचणे काढून तो 20,000 त्या गाडीवर होते. तर शासनाचं काही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असली पाहिजे की असा जो रिमोट ट्रायबल भाग आहे त्या ट्रायबल भागामध्ये सरकारची डेड बॉडी नेण्याची एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था फ्रीमध्ये केली पाहिजे, जेणेकरून ह्या लोकांना त्रास झाला पाहिजे. एक वेळेस काय ह्या लोकांना माहीत झालं की गडचिरोलीला मेलं तरी बी त्यांची गाडी मिळते तर लोक निश्चितच गडचिरोलीला जातील किंवा चंद्रपूरला जातील किंवा ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स मिळते सिरियस पेशंटसाठी, पण डेड बॉडी झाल्यानंतर कोणतेच ॲम्ब्युलन्स मिळत नाही शासनातर्फे. तर ती एक सुविधा निश्चितच झाली पाहिजे, जेणेकरून त्यांना ह्या लोकांना समजलं पाहिजे की बाबा तिथे गेलं तरी आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळते, त्याच्यामुळे काही चिंता नाही. कालच एक सिव्हिअर ॲनिमियाची पोरगी म्हणून गेली, 3 ग्रॅम HB होती, चंद्रपूरला गेले, 2-3 बाटल्या रक्त लावले, परंतु काही फायदा झाला नाही. शेवटी तिची डेड बॉडी आणण्यासाठी त्याला 5,000 रुपये 8,000 रुपये काहीतरी देऊन
त्याच्यावर लांब सोडतो अशी कठीण परिस्थिती आहे. आणि ट्रायबल भागासाठी सर्व डिपार्टमेंटला तोंडात पैसा मिळतो, त्या पैशाचा यथार्थपणे उपयोग राहिला तर निश्चित या लोकांचा फायदा होतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे. काय ग्रामीण रुग्णालयाचं पेरिफेरीचं इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही आमच्या सिस्टर लोक केंद्राला राहायला घाबरतात. नक्सलाईट लोक काय करतात काय नाही आणि ते सुरक्षित स्थळी राहतात, दिवसभर काम करतात आणि अपेक्षित स्थळी देतात, त्यांना सिक्युरिटी वाटते त्या ठिकाणी तिथे क्वार्टरला किंवा रूम अशा प्रकारची किल्ला एरियांची. आणि सर मला असं वाटतंय की जे ICU आहे, ICU नंतर डॉक्टर जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल असतात, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, सगळ्या सुविधा असतात. पण आपल्या पण सिव्हिल हॉस्पिटल हे जवळपास 5 ते 6 घंटे दूर आहे. आणि समजा कोणतं ॲक्यूट कंडिशन असेल जसं MI आहे आणि किंवा स्ट्रोक आहे, त्यामध्ये आपण लवकरात लवकर इंटरव्हेन्शन करणं जरुरी आहे. आपण जरी MI मध्ये स्टॅट दिले तरी थ्रॅम्बोलायसिस त्याला करणं जरुरी आहे, तर कुठं त्याची कंडिशन सुधारेल. इन्फेरेबॉल MI सारखी जी धोक्याची खूपच धोक्याची कंडिशन आहे, त्यामध्ये स्टॅट डोसेस नक्कीच त्याला आराम पडेल पेशंटला. पण त्याला थ्रॅम्बोलायसिसची गरज आहे, शेवटी PCIची गरज आहे. किंवा स्ट्रोकमध्ये त्याला रेटिप्लेज वगैरे त्याला चढवायची गरज आहे, आणि ते पण अंडर ICU सेटिंग चढवायची गरज आहे. किंवा कोणतं सिव्हिअर हायपोटेन्शनवाला पेशंट आपल्याकडे, आपण त्याला विदाऊट ICU सेटिंग जे ड्रग आहेत डोपामाइन किंवा ॲड्रेनालिन वगैरे लावू शकत नाही, कारण की त्याचा कधी साईड इफेक्ट होऊ शकतो. पण इथून जर पेशंट बॅड झाला तर तो तिथपर्यंत जाऊस तर त्याचं नक्कीच अर्धा आयुष्यातच संपून जातं. असते एवढं खरं आहे. आहेरी काय तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. आहेरीमध्ये पण तज्ञ डॉक्टर नाही ICU. आहेरीमध्ये काय आहेरीमध्ये फक्त गायनेकॉलॉजी बस थोडं स्ट्रॉंग आहे, महिलांसाठी थोडं स्ट्रॉंग आहे. म्हणजे जे भामरागडला ट्रीटमेंट होते तीच आहेरला होते. थोडं HDF असल्यामुळे तिथे फॅसिलिटीज वेगळ्या मिळतात, पुढं जाण्यासाठी त्यांना सुविधा मिळतात. तसं तुम्ही सध्या 2 साल दवाखान्यात थांबवत आहे. हां, सध्या 1 वर्षापासून 16 वर्षापासून पथक ताडगाव, आयुष्यमान आरोग्य मंदिर पथक ताडगाव, आयुष्यमान आरोग्य मंदिर ताडगाव दोन्ही सांभाळतो. सकाळी 12 वाजेपर्यंत स्वइच्छेतून सगळ्या गोष्टी करतात, तुम्हाला कोण फोर्स नाही केलेलं आहे. तुमची ओरिजिनल पोस्टिंग ती कुठे आहे सध्या? माझी ओरिजिनल पोस्टिंग SWC ताडगावला आहे, आयुष्यमान आरोग्य मंदिर ताडगाव. परंतु ॲडिशनलमध्ये मी पथकचं मेडिकल ऑफिसर आणि पथकचं आता मी आल्यापासून पथकचं खूप डेव्हलप झालं. तिथं अगोदर तुम्ही जर असतील अगोदर 2 वर्षापूर्वी पाहिले असतील, तिथं जनावरं बसत होती पथकमध्ये. आज माणसं झोपायची व्यवस्था आहे तिथं, रस्त्यावर जे झोपले तरी त्यांना शांतपणे झोप जाऊ शकतो. आता क्वार्टरची डेव्हलप झालेली आहे, सगळ्या प्रकारची डेव्हलप होत आहे. आमच्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये सगळ्या प्रकारची सुविधा आहे. तात्पुरत्या इंडोरची व्यवस्था आहे. तुम्हाला संडास लागली, उठायला लागली, ताप आला, द्यायला काय फर्स्ट एड करून आपण पाठवू शकतो. स्नेक बाईट असेल तरी आपण त्यांना फर्स्ट एड करून पाठवू शकतो. अशा प्रकारचं सगळं चालू आहे. आणि तेवढं थोडी सर्विस द्यायची. ज्यावेळेस आपला नको वाटलं त्यावेळेस सोडून. पण जनतेने कधी त्रास नाही दिला आपल्याकडे, कोणी तक्रार नाही केली. आज आपण 2 वर्ष तिथेही राहिलो आणि इथेही राहत आहे. जनतेने कुणी तक्रार नाही केली. अतिशय साधेसे लोक आहेत, सिंपल लोक आहेत. त्यांना सेवाशी म्हटलं जातं, त्यांना ह्या राजकारणात सुद्धा एक ठराविक 2-4 लोक राहतात. कोणत्याही गावामध्ये ते राजकारणी असतात. परंतु खेड्यापाड्यातल्या लोकांना काही देणं नाही. तुम्ही 4 वाजेपर्यंत दवाखाना उघडत नाही म्हटलं तर 4 वाजेपर्यंत बसून टाकतो. एवढं नाही. ग्रामीण रुग्णालय 5 आणि 12ला बंद होऊन जातं. 4 वाजेपर्यंत घोळका तसाच बसून राहतात. 4 वाजता पुन्हा जाते. आपला नियमच आहे ते 2-4 घंटे तर 2 घंटे तर आपण ते आराम देतो. काही लोक जसं ग्रामीण रुग्णालयात आपण बघतो, काही लोकांचे गाव दूर 15-15 किलोमीटर असतात. ते सकाळी 5 वाजता 6 वाजता निघतात, 10 वाजता 11 वाजता पोहोचतात. 11 वाजता पोहोचतात. तोपर्यंत 12 वाजता त्याच्या तपासणीमध्ये 12 वाजून जातात. ट्रीटमेंटचा भाग राहून जाते त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, काय नसतं, टुणूक हे सगळं मशीन चालतात लोक बिना चपलीचे. जंगलात क्रॉस करत पाण्याची बॉटल छोटीशी घेऊन येतात. शरीरावर थोडासा पण फॅटचं प्रमाण असतं, काय असते पण. इकडे एक विशेषता असं आहे की इथल्या जंगलामध्ये कधी तुम्हाला वाघ दिसणार नाही, बिबट्या दिसणार नाही, कोल्हा दिसणार नाही. एखादं दिसलं तर अस्वल दिसते, आता अस्वल दिसत नाही. कारण की सगळ्यापेक्षा डेंजरमध्ये आदिवासी लोक आहेत. त्यांच्याकडे तीर कमान असतो. मी त्या झाडावर पहा नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर झाडावर असं पक्षी किचबिच दिसतो. पण इकडे मी
खूप जंगलामध्ये फिरलो. जंगलातला कोणत्या झाडावर एकही पक्षी दिसला नाही मला 3 दिवसात. कारण की इकडचे लोक पक्ष्याचा शिकार करतात आणि दररोज एक ना 2-4 पक्षी मारून खातात. त्याच्यामुळे ते पक्षी बी समजून गेले की बाबा इथं आपलं काही ठिकाण नाही, म्हणून ते आपल्या सुरक्षित स्थळी निघून जातात. बाकी राहिले शिकार, नीलगाय, फिगाय कोणी काहीच राहत नाही, सगळे कापून खातात. तर गायी उरल्यात शहर. फॉरेस्ट ऑफिसला माहीत बी राहत नाही की नीलगाय मारलाय ते कापतात. मी त्या अंकिताला असतो वेळेस मोठी हत्तीसारखी नीलगाय मारले की अख्खं गाव आलं ते कापून. पण ते लोक इतके आदिवासी इमानदार असतात की त्याची जेवढे लोक आहेत सगळ्याला सारखं वाटप करतात आणि सकाळी बघतो तर त्याचे हाडं स्वतः शिल्लक राहतात. सकाळी ते फॉरेस्ट ऑफिसचे लोक गेले तर त्यांना काही सापडलंच नाही ना नीलगाय मारलं म्हणून. तर अशा प्रकारचे मोर कापून खातात. आपल्याकडे मोर मारत नाही तिथे, माझ्या जिल्ह्यामध्ये मोराला कधीच मारत नाही. पण इथे मोर आहे म्हणजे कोणताच पक्षी आता काही दिसत नाही आहे सगळे, कारण डेंजरस आहे. फक्त एक कुत्रं आणि माणूस सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी ते खातात. डुकरं तर त्यांचं सर्वात आवडतं प्राणी. गायी सोडल्या तर गाई सुद्धा कापून खातात. हां, गाई बैल असंख्य गायी दिसतात जंगलामध्ये. असंख्य गाय. मुकाटपणे फिरताना कोणाची भीती नाही, जंगलाची वाघाची भीती नाही, काय भीती नाही. माणसं स्वैराचारी आहेत तर जनावर स्वैराचारी कसे राहणार नाहीत. माणूस बी स्वैराचारीच आहे. कोणत्याही चमत्कार चांगला लागला व्हायला लागला म्हणजे टाकला खाट कुठे पडलं तसंच जनावर सुद्धा ना विषय नाही काय. कुंपण बांधतात, कुंपणामध्ये ठेवून देतात. हा इंटरव्ह्यू घेण्याचा उद्देश हाच आहे की जे लोक सरकारसाठी कामं करतात, सरकारी सेटअपमध्ये कामं करतात, ते त्यांची जी ॲप्रिशिएशन व्हायला पाहिजे. त्यांची जी म्हणू शकता की ज्या प्रकारचं ते काम, ज्या प्रकारे ज्या दिवसांपासून किंवा ज्या क्वांटिटीवर जे काम करतात ते जास्त ॲप्रिशिएट केलं जात नाही. कारण की त्यांना ते गव्हर्नमेंटच्या ॲज अ सर्वंट म्हणून कामं करतात. हे ॲप्रिशिएट करण्यासाठी 2 गोष्टी लागतात. मी चांगलं काम करत आहे, तुमच्यामध्ये सुद्धा ते ओळखण्याची गुणवत्ता तुमच्यामध्ये लागते. समोरच्या व्यक्ती ती ओळखण्याची गुणवत्ता नसेल तर ॲप्रिशिएटचा प्रश्नच येत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, जो काम करते ऑनेस्टीने त्याला ह्या माणसाची आवश्यकता नसते. आणि काही ठराविक उद्देशाने, जसं माझं मी सांगतो, मी ठराविक उद्देशाने आलेला आहे. मला ॲप्रिशिएट करावं असेल म्हणून कधीच इच्छा करत नाही. माझा मोठंच वेगळा आहे. घरी घर आहे, दार आहे, शेती आहे, 2-3 बिल्डिंग आहे राहायला. त्या मी एकटाच मुलगा आहे. सगळं सोडून मी एकटा त्या लोकांची सेवा करता येणार मला आनंद वाटतो. ते तुमची भावना आहे, ते तुमचं ग्रेटनेस आहे. पण तुम्हाला ॲप्रिशिएट केला किंवा तुमचे जे स्टोरीज बाहेर आले ना, तर बरेच लोक इन्स्पायर होतील असं मला वाटतं. गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना बरेच लोक आहेत ते खूप जास्त प्रकारे, खूप चांगल्या प्रकारे काम करतात. एकदम डीप पॉकेटमध्ये राहून त्यांच्याकडे ऑप्शन असतो दूर जाण्याचा, त्यांच्या जागी जाऊन राहण्याचा. पण ज्या संस्थेचे लोक आहेत, जसं BDOचा अध्यक्ष कोण जेव्हा असतो, हेल्थ ऑफिसर पण असतो, CS आणि GS असतो, सगळ्याचा बॉस कोणी कलेक्टर असतो. अशा वेळेस क्वालिटीचं जे लोक सेवा देत आहेत त्यांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं. जसं मी अंकिताला होतो, 46 PHC होते. 46 PHC मधून खालून अंकिताचा 44 नंबर होता. म्हणजे किती टार्गेट PHC होते. आणि 1 वर्षामध्ये तिला पिकअप घेतलं. दुसऱ्या वर्षी तर मला ते आबा पाटील होते तिथले पालकमंत्री. पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त डिलिव्हरी माझ्या PHCची होती, अंकिता PHC. तिथले GNM आणि आम्ही दोघं मिळून करायचो. पहिलं पारितोषिक मिळालं गडचिरोली जिल्ह्यात आबा पाटलाच्या. त्यांना ध्वजारोहणच्या दिवशी त्यांनी करून दिले. पेरिफेरीच्या ते लोक आतापर्यंत मी कधी 8 वर्षामध्ये कलेक्टर पाहिला नाही त्या शिवंच्याला. काय कलेक्टर शिवंच्यामध्ये आला, शिवक शिवंच्यामध्ये आला पाहायला नाही. आता हे माझं पाण्याचाही झाला, पाऊस पडला जातो त्यावेळेस कलेक्टर शिव कशानं आले, ते हेलिकॉप्टरनं आले. तहसीलमध्ये त्यांची मीटिंग घेतली, पुन्हा हेलिकॉप्टर निघून गेले. परंतु आता जे आता आरुषी सिंह मॅडम आहेत ते हेलिकॉप्टरनं जात नाही, त्या शिव आहेत तर ते कारनं जातात. शिवच्यामध्ये जाऊन ते रमेश गुडमसारखं एकदम डीप एरियामध्ये जाऊन तिथे त्या महिलांशी मुलाखत घेतात. असे सेवाधारी लोक जर राहिले निश्चितच जिल्ह्याचं डेव्हलप होतं.
तसंच कलेक्टरसुद्धा तसंच पाहिजे. अगोदरचे सुद्धा शिवसुद्धा तसंच होते. इथं लिफ्ट धायरीला जायचे, इकडे आरेवाडला जायचे किंवा त्याच्याकडून बिनागोंडापर्यंत जायचे स्वतः शिव. लोकांना पाहिजे, लोकांची सेवा पाहिजे. म्हणजे जर वरिष्ठांना जर एरियात राहत राहील तर त्याच्यातले खास काळजी दृष्टी आपला करता येईल. मी म्हणला की मीच राजा होतो त्या तालुक्याचा, कारण कुटुंब कल्याणचं माझ्याकडेच असल्यामुळे तिन्ही चारी PSC माझ्याकडेच होते. आपणच मार्गदर्शन करणार, त्यांची मिटिंग घेणार, पुन्हा PAचं पद माझ्याकडेच होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. तर तिथला एमोस्ट PSCचा राजा, त्याला कोणी बोलणार नाही. तर आम्ही कसं क्वालिटीवर वर्क दिल्यानंतर वरिष्ठ काय आपलं बोलणारच नाही. आपलं काम कुठं कमी असेल तरच वरिष्ठ होतं. सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण काम केलं तर निश्चित कामात डेव्हलप होतं. केंद्र आहे, केंद्राच्या लसीकरणाला जाणं, तिथल्या जे लोकांचे काही अडीअडचणी आहेत ते समजून घेणं, स्टॉकचे काय अडचणी आहेत ते समजून घेणं. कधी कधी स्टॉक गळत्या पाण्यामध्ये लसीकरण करतात, ते मला आवडायचं नाही. म्हणून असे शेड तयार करून द्यायचे 40 प्रत्येक उपकेंद्राला असे शेड तयार करून द्या, किंवा तुम्ही दुसरीकडे जाऊ नका, आपल्या शेडमध्येच तुम्ही राहा, लसीकरण करा. आज एवढे 11 उपकेंद्र आहेत, 11पैकी 9 उपकेंद्राला मी शेड तयार करून आज बी तिथे गेलं अंकिशाला, ते 9 उपकेंद्राला तुम्हाला शेड दिसेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं. सर तुम्ही आपल्याकडे हिमलकथा नाव संस्था आहे, लोकबिरादरी प्रकल्प. बऱ्याच वर्षापासून ते इथं कार्य येतात. जवळपास 600 चांगले कामं केले. प्रकाश आमटे, बाबा आमटे यांनी भरपूर कामं चांगली केली. पण आताची त्यांची जी पिढी आहे, त्यांचं काम करायचं जे हे आहे, तरीका आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, हिमलकाशाचं खूप मोठं बलिदान आहे. बाबा आमटे आणि माया आमटे यांनी पूर्णतः आपलं जीवन दिलेलं आहे. दुसरं आहे प्रकाश आमटे आणि आमटे, त्यांनी पूर्ण जीवन दिलेलं आहे. आता तिसरी पिढी आहे आणि आमटे आणि हे, तर तिसरी पिढीसुद्धा आता काम चांगलं करत आहे. एक निसर्गाचा एक नियम आहे, ग्राफ वर चढला खाली उतरत असतो, बरोबर आहे. तसा आता ह्या 3 पिढी ग्राफ वर चढला, आता थोडंसं खाली येत आहे, त्यांच्यामध्ये थोडं ईर्ष्या तयार होत आहे. ग्रामीण रुग्णाबद्दल ते ईर्ष्या करत आहे. तर ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसरबद्दल किंवा तिथल्या ट्रीटमेंट ईर्ष्या नाही करायची, उलट तुम्ही सहयोग द्यायचा. तुम्ही त्याचे पूर्वज आहात. ग्रामीण रुग्णालयात फार कमी काम करतो त्यावेळेस सुद्धा हे खूप छान प्रकार करायचं आहे. एक दोघांच्या सहयोगाने जर काम झाला तर एक दुसऱ्याबद्दल रेस्पेक्ट असतो, आदर असतो. तर आता हे थोडंसं कमी दिसत आहे त्यांच्यामध्ये, द्वेषबुद्धी, ईर्ष्याबुद्धी हे मला थोडं जाणवलं मी जेव्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करत होतो. आता मी ब्रह्माकुमारीचा डॉक्टर असल्यामुळे मला त्याच्याबद्दल दोन्ही मला विद्यालय चांगलाच समजत होतं, कारण की ग्रामीण रुग्णालयसुद्धा माझ्यासाठी चांगलाच आहे. हिमलकाशा, कारण हिमलकाशा चांगला याच्याकरता आहे किंवा त्यांनी एवढं बलिदान दिलं, शून्य त्यांच्यामुळे यश उठलेलं आहे. आता त्यांच्या वैयक्तिक राहतात, कारण की आता मी जर इकडे क्वालिटी सर्व्हिस द्यायली, त्यांच्याकडे पेशंट येणार नाही, त्यांच्याकडे पेशंट येणार नाही तर त्यांना जे अनुदान मिळेल तो खर्च कसा होईल. दरवर्षी त्यांना अनुदान खर्चाचा दाखवा लागतो, तेव्हा पेशंट जेव्हा त्यांच्याकडे इनपुट वाढेल तर त्याच्यावर ते खर्च होईल, आणि त्या खर्चानुसार पुढे येणारे अनुदान त्याचे ठरलेलं असतं, देशातून जे काही क्वालिटी. आणि आज हिमलकाशाला काय नाही दिलं, ॲम्ब्युलन्स दिलेलं आहे, वेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत, भरपूर काही सुविधा आहे. पण मला असं कधी वाटत नाही की हिमलकाशाने एखादा इमर्जन्सी पेशंट आहेरला त्यांच्या ॲम्ब्युलन्सने सोडलं, असं मला कधी दिसलं नाही. जसं आमची 108 सोडते की 102 आमची गाडी सोडून दिली, त्यामुळे ते ॲम्ब्युलन्स कशा करता दिले त्यांना, बरोबर. ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी डिलिव्हरी आहे, इमर्जन्सी मदर आहे, तुम्ही आमची कशाला वाट बघता, PSCची कशाला वाट बघता. तुम्ही आपल्या ॲम्ब्युलन्सला आरएसला भरती करून टाकून द्या, संपलं तुमचं काम. पण ते तसं नाही करत. प्रत्येक गोष्टी गव्हर्नमेंटला काय जिम्मेदारी ठेवतात. तुम्ही स्वतःची डेव्हलप केले ना, इमेज डेव्हलप केले ना, मग त्याच इमेजनं तुम्ही सर्व्हिस द्या ना. लोकांना वाटतं की आधी लोक हिमलकाशावर विश्वास ठेवतात, त्यांना क्वालिटी ते जेवण मिळते, त्यांना राहायला चांगलं मिळते, काय त्यांच्या लेकराची काळजी घेते. ग्रामीण रुग्णालयामध्ये आहाराची व्यवस्था तेवढं समाधानकारक आहे असं सांगत नाही, काय
एकच कोणतं डबा भरून आणते थोडं 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 टाकते सगळ्याला. त्याच्यामुळे त्या लोकांचे फोटो भरत नाही. त्यांची जी प्रतिक्रिया आहे आदिवासी लोकांची, म्हणून ते हेमलकशाला खास प्रिफर करतात. मी आता एकूण मलेरियाचे पेशंट पाठवतो. कुठं जाते बाई? ती म्हणते हेमलकशाला मला जायचं. अरे बाई, चांगलं ट्रीटमेंट होतं ग्रामीण रुग्णालयात. नाही म्हणते तिथे जेव्हा खायची व्यवस्था नाही आहे म्हणते. आता हे ग्रामीण रुग्णालयाने सुधारून घेणं आवश्यक आहे. तिथं ज्याला कॉन्टॅक्ट केलेलं आहे त्यांनी पोटभर जेवण दिलं पाहिजे. आणि तिथला जो कोणी इंचार्ज आहे त्याने सुद्धा पाहिलं की तुम्ही खाल्ले का, बरोबर खाल्लं का, तुम्हाला मिळालं काय, झालं का. एवढं जर व्यवस्था पाहिलं तर त्या लोकांना समजून जाते की बाई नाही, डॉक्टर आमची काळजी घेतो आहे ना. हे एक त्रुटी ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे. आणि ते आहाराचा ज्याच्याकडे कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्यांना पोटभर जेवण दिलं पाहिजे. एक माणूस आणि त्याच्यासोबत एक माणूस, दोघाला तर कमीत कमी पोटभर त्यांनी जेवण दिलं पाहिजे. आता जी प्रतिक्रिया आमच्या या पेरिफेरीची पाहत होती, डिलिव्हरीसुद्धा पाहत होती, आमरागडला जाते की नाही मला तिथे जेवायची व्यवस्था नाही, मी इकडेच हेमलकशाला जातो. म्हणजे ही जी प्रतिक्रिया आहे कुठेतरी आपण भामरागडमध्ये कुठेतरी कमी आहे. ते कमी आपल्याकडून काढलं पाहिजे. एक काळ असा होता की भामरागडला दीपक सरांच्या काळात तर किती शिजर होऊन गेले. मी स्वतः NSC सर्जन असल्यामुळे भरपूर सर्जरी केली, जवळपास 100-200-250 सर्जरी केली. NSC मी केली. तिकडे अगोदर तर 12-13 हजार NSC केली मी अगोदर संख्येला असं. आंध्रातले लोक यायचे, पेरिफेरीमध्ये तिकडून MP मधून यायचे, महाराष्ट्रातले यायचे. आपले गिफ्ट दिलेली आहे, माझा काही स्वार्थ नव्हता. मी कधी कोणाकडून 5 पैसे नाही घेतले, उलट माझेच पैसे लागलेले आहे. मी जेव्हा आलो ते एक झोळी घेऊन आलेलं आहे आणि त्या दिवशी एक झोळी घेऊन जाणार आहे. एकच बॅग होती माझ्याकडे, 15,000 रुपये शिल्लक होते फक्त. तेवढ्यावर मी 8 वर्ष काढले तिथे. आणि ज्या थोडी तेवढं एक प्रत्येक ॲम्ब्युलन्स होती माझ्याकडे. काय ते लोक त्या सेवेसाठी घेतले होते, मी स्वतःच्या पैशातून घेतले होते. कारण की माझी ॲम्ब्युलन्स घेतली कधी, कारण माझी एक ॲम्ब्युलन्स जर आंध्रामध्ये निघून गेली तर दुसऱ्या इमर्जन्सी पेशंट आला तर दुसरी ॲम्ब्युलन्स नव्हती तिथे. त्यामुळे काय केली, मी स्वतःची छोटी ॲम्ब्युलन्स काढत होती मारुती म्हणून. स्वतःचे पेशंट घेतले. स्वतःचे पेशंट आणि ती मग पेरिफेरीला पाठवायचे किंवा RS पर्यंत पाठवून द्यायचे. तिथलं आता ती ॲम्ब्युलन्स अजूनसुद्धा आहे माझ्याकडे गावाकडे. तर आपल्या मनाला जेवढे सेवा करायची इच्छा आहे आपण तेवढे कमी केले आणि अजून मी करत आहे. इंडिपेंडंट कोणाला डिपेंड राहायचं नाही. कारण की ॲम्ब्युलन्स घेण्याचं पाठीमाग असं आहे की इमर्जन्सी पेशंट आला, गावातले लोक जे आहेत कोणी 1000 मागायचे, शिरूरचे 30 किलोमीटर अंतरावर 1000 रुपये कशाला लागतं तुम्हाला? नाही लागत. जास्तीत जास्त 1000 रुपये मागायचे, आडून बसायचे. ते मला वाईट वाटायचं. पेशंटला पैसे राहायचे नाही लोकांकडे. मी इकडे डिलिव्हरी पेशंट तिकडे त्रास होऊन जायचा म्हणून घेऊनच टाकून दिली एक. घेतली मग त्याच्यात इमर्जन्सी पेशंट पाठवून द्यायचं. फार दूरचं असेल तर व्हायचं टीचर टाकून द्यायचं, घेऊन जा याच्यापर्यंत घेऊन जा, वरंगलपर्यंत घेऊन जा. परंतु ड्रायव्हर आणि टीचरची व्यवस्था तुला करावं लागेल, कारण की मी ते पूर्णतः करू शकत नाही. हां, इथंपर्यंत जवळ असलं शिरूरच्यापर्यंत असेल तर देईल तुला. पण लोक काही कानाकोना करायचं नाही, कारण की कमी पैशामध्ये त्यांना सुविधा मिळायची सगळ्या. त्यात काही आता जे तुमच्या काळाची परिस्थिती MBBS नंतरची ते आता पूर्णपणे बदललेली आहे. लोक MBBS करतात आणि लगेच नीट PG तयारीसाठी लागतात. मेडिकल ऑफिसरचा एक बॉन्ड असतो त्यांचा, ते पण ते ओव्हरलुक करतात आणि लगेच PGच्या प्रिपरेशनसाठी लागतात आणि जीवनामध्ये पुढे त्यांच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. असं आहे, जग हे पैशाच्या मागे लागलं, सेवेच्या मागे लागलं. त्याचं मूळ कारण असं आहे की सरकारचं बॅड धोरण आहे, वाईट धोरण आहे. एक डॉक्टर व्हायला त्याला 2 कोटी रुपये लागायले. ते काय इमानदारी सेवा करेल का तुमच्याकडे? हां, आज तुमच्याकडे एक IV शेट आहे. IV शेटची मूळ किंमत आहे 7 ते 8 रुपये, हे आता 10 रुपये. आज तो मार्केटला विचारला त्यांना 52 रुपयाच्या खाली देत नाही, ते 60 रुपयाच्या खाली देत नाही. मग सरकारचं लक्ष देत नाही काय? 10 रुपयाची जी 60 रुपयाला आहे त्याला काय बंदी घालत नाही सरकार? घालते का? नाही. का नाही घालत? MRP रेटनुसार त्याला विकायला परवानगी देते. हे लोकांचं शोषण नाही का? लोकांचं शोषण आहे तर सरकारचं लक्ष देत नाही का? आरोग्यमंत्र्याचं लक्षात येत नाही का? EHOच्या लक्षात येत नाही का? किंवा डायरेक्टरचं लक्षात येत नाही. मग सगळ्याच्या लक्षात येत म्हणून सुद्धा
त्यांनी का आवाज उठत नाही? पेरिफेरीचे लोक सुद्धा आवाज उठत नाही, सगळं चुपचुप चाललंय, सगळं शांत. तुमचं स्टेप्टोकायनाचं इंजेक्शन पहिलं 7,500ला, 750 रुपयाला, आता 20,000ला. तेवढं मोठं किंमत वाढली. हे MRP रेट आहे. स्टेप्टोकायनेस तर सध्या गव्हर्नमेंटमध्ये फ्रीमध्ये भेटतं. हां, 3,000 रुपयाला आता किंमत आहे. पेरिफेरीला तुम्हाला आहेरला सुद्धा स्टेप्टोकायनेस मिळत नाही. पहिलं कोविडच्या काळामध्ये त्यांनी स्टेप्टोकायनेस फुल घरती घेऊन देऊन दिले, ग्रामीण रुग्णालय PHC लेवलपर्यंत पाठवून दिले त्यावेळेस. PHC लेवलला स्टेप्टोकायनेस काय होत आहे? ग्रामीण रुग्णालयावर ठीक आहे, काय करणार स्टेप्टोकायनेस करणार काय? या माणसाची वापरणार हे माझं. त्याला ठीक आहे. अजून सर, तर मी म्हणतो होतो की नीट PG जे विद्यार्थी पेपर करतात त्यांनी जो मला असं वाटतं की त्यांच्या तरुण वयातले ज्यामध्ये आपण सगळे त्याचा ॲक्टिव्ह असतो 20, 22, 23, 24, 25 वर्ष, ते जे वयामध्ये असतात त्या वयामध्ये 1-1.5 वर्ष ॲटलिस्ट किंवा 7-8 महिने तरी येऊन ह्या असल्या भागामध्ये येऊन जाऊन थोडीशी सेवा दिली तर. पण 1 वर्ष कमीत कमी त्यांनी सेवा द्यावी. त्यांना ते अनुभव ते आम्हाला असं म्हणायचं नाही की तुम्ही मंगळागडसारख्या रिमोट एरियात होणार आहात, तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत की तुम्हाला क्वालिटी शिक्षण मिळत नाही, लेकर बाळाला शिक्षण मिळत नाही. त्यामुळेच म्हणतो मी या तरुण वयामध्ये ज्यामध्ये तुमचं लग्न झालं नसताना तुम्ही खूप जोशील असता. 1 वर्ष द्यायला काय हरकत नाही, 1 वर्ष सर्व्हिस द्यायला काय हरकत नाही. त्यांचं बघायचं आहे 1 वर्ष कमीत कमी सर्व्हिस दिली पाहिजे. आणि एवढं आहे की वेगळ्या प्रकारचा अनुभव असते तुमच्यामध्ये, डेअरिंग पाहिजे. मी एक सगळ्या सफलताचं एक पाठीमागे कारण असं आहे की समर्पित. त्यामध्ये समर्पित भाव असेल तर निश्चितच तुम्ही त्या एरियामध्ये शिकून राहता. त्या एरियातले तुम्हाला गुणदोष समजतात, त्यानुसार तुम्हाला राहण्याची टेक्निक आहे. मी नांदेडचंच आहे, मी परभणीचंच आहे, मी इकडे पाहुणा म्हणून आलो तर मी टिकणार नाही. लोकांचं समर्पित जेवढं तुम्ही 1 वर्ष राहत ना, मनात ठेवून द्या की मी या लोकांची सेवा करायसाठी आलो. 1 वर्ष मी समर्पित रूपाने सेवा देणार, नंतर 1 वर्षानंतर मी निघून जाणार. असं जर प्रत्येकजण ठरवलं तर हा एरिया डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण चांगलं होईल. त्या व्यक्तीला स्वतःला काय पाहिजे जरा ते पण कळून जाईल आणि एक काहीतरी केलं आहे त्याने, थोडेसे पैसे पण कमवतील, ते पण साईड राहील. पण त्याला कळेल की तो त्याची आवडती ब्रांच कोणची आहे, कोणत्या 3 वर्ष सर्व्हिस दिला तर त्याला PG मिळवली गो. तिकडे एवढं मारमार करून तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये उतरू लागले. त्यासाठी परमनंट हां, परमनंट व्हायला मरमोरे परमनंटसाठी. आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंटने आता भरपूर सेट वाढवले आहे, त्याच्यामुळे कुठं ना कुठं त्याचं काय काळजी करायची कारण. तुम्ही एखाद्या HIV संस्थेमधून काम केलेलं आहे त्यामुळे. हां, मी 7 महिने HIV एड्समध्ये मुक्ता प्रकल्प जे अमेरिकेने एक प्रोजेक्ट गिल क्लिंटन आणि गिल बेल, तर त्याचा प्रोजेक्ट होता. तेव्हा भारतामध्ये तो आला तर तो सर्वात श्रीमंत होता. तर त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हटलं की तुम्हाला काय सर्व्हिस द्यायची? त्यांनी म्हटलं मला भारतात सर्व्हिस द्यायची. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही काय सर्व्हिस देऊ शकता? त्यांनी म्हटलं बाकीच्या सगळ्या फील्डमध्ये सगळ्या लोक करत आहेत, परंतु मला अशी एक फील्ड निवडायचं आहे ज्या फील्डमध्ये कुणी जात नाही. म्हणून वेश्या जे आहेत, इस्लाम वस्तीमध्ये जे वेश्याचा धंदा करतात, त्यांना HIV ग्रस्त आहे. अशा कलकत्त्याचं जसं इस्लाम वस्ती आहे तिथं HIV भरपूर आहे, नाशिकला आहे. तर त्यांनी असे महाराष्ट्रामध्ये 15 काहीतरी संस्था निघल्या, 15 ते 22 काहीतरी संस्था निवडल्या. योगायोगाने मला काय होतं की वयाचे 44 वर्ष माझे पूर्ण झाले, 45 वर्ष. आणि दुर्दैवाने सरकारने मला कार्यमुक्त केलं होतं की तुमची वयाची वय पूर्ण झाल्यामुळे आणि तुम्ही रेग्युलर न झाल्यामुळे मला आम्ही कार्यमुक्त केलं. मला त्याचं काही वाईट वाटलं नाही, पण माझं ॲप्लिकेशन सरकारच्या होतं मी लागतो अंडर एजमध्ये लागलो. ओव्हर एज म्हणून माझं काही चूक नाही आहे. त्यामुळे मी 10 वर्ष जर तुमची सर्व्हिस दिलं तर तुम्ही मला नॅचरल तो पण कन्सिडर करावा. म्हणजे सरकारचे ध्येयधोरणं चुकीचे असल्यामुळे आम्ही 12 लोक होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये, 12 लोकांना त्यांनी कार्यमुक्त केलं. माझा मित्र धुळ्याला राहत होता,
त्याला फोन लावला की बाबा असं असं माझी अडचण आहे, फॅमिली आहे माझ्यासोबत, आई वगैरे काही आणि काही नाही म्हणले, तू इथं HIV/AIDS संस्था आहे, त्या संस्थेमध्ये तू जाईन, तुला जर गव्हर्नमेंट जेवढा पगार देते तेवढा तिथे पगार देते. त्यावेळेस गव्हर्नमेंट आम्हाला 40,000 पगार देतो, तिथे मला 40,000 पगार. मग तिथे जॉईन झालो मी. पहिलं त्यावेळेस मला थोडंसं ॲक्वायर्ड वाटलं, कारण की वेशाला तपासणी, वेशीची राहणीमान, नुसते गचाळ, परंतु उपजत सेवाभावी वृत्ती असल्यामुळं पूर्ण वेशामध्ये आमचा एक दवाखाना ठेवला होता. 4 म्हणजे पेरिफेरिक ॲप्रोचला जावं लागत होतं खेड्यामध्ये, आणि तिथं 2 ग्रुप असायचे, एक आमचा मेडिकल फील्डचा असायचा आणि एक डिटेक्शनचा फील्ड असायचा. तर त्यांचा जो मॅनेजर असायचा, त्याचे फील्ड ऑफिसर असायचे, त्यांनी सगळे विषय शोधून काढून त्यांची लिस्ट करून त्यांची यादी तयार करायची आणि त्यांच्यामध्ये सिफिलिस आजार आहे, गोनोरिया आजार आहे किंवा HIV आजार आहे, इतर जेवढे काही आजार आहेत ते शोधून काढून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, हे आमचा डॉक्टर म्हणजे आमचा भाग होता. तर आम्ही जायचं भरपूर त्या धुळे जिल्ह्यामध्ये पेरिफेरीला जायचो, स्लम वस्तीमध्ये सगळीकडे घाणच राहायचं. त्याच्यामध्ये आमचा दवाखाना, एक बाई आली ती दुसऱ्या गावावरून, इंजिनियरची बायको होती, आणि ती लेकरू बघा आता नजर लागायचं है ना, ती आमच्या दवाखान्यात ठेवून दिली आणि ती एका लॉजवर गेली एका माणसासोबत झोपायला. म्हणजे एका दिवसाला तिला 5,000 रुपये मिळायचे एका दिवसाला, म्हणजे 5-6 घंट्यासाठी. ती कारणं यायची नंदुरबारला, धुळ्यावरून नंदुरबारला यायची, नंदुरबारून तिथं आमच्या दवाखान्यात यायची, तिथं पोरीला ठेवायची तिच्या, आणि तिथून तू लॉजवर जायचं, तिथे ती कस्टमरसोबत कस्टमर करायची आणि पुन्हा संध्याकाळी येऊन घेऊन जायची. मी त्या महिलेला विचारलं की तुला काय कमी आहे गं? माझा इंजिनियर आहे, बंगला आहे, सरकारी बंगला आहे, अजून मी तिचा नोकरी करत नाही, माझी काय बेइज्जत करायची तू नवऱ्याची? नवऱ्याची का म्हणून बेइज्जत करतेस तू? तर तिने म्हणले की मला शानशोक फार आहे जास्त आहे साहेब, काय मला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, त्या सर्व गोष्टी काय माझा नवरा देऊ शकत नाही. म्हणून मी काय करते की आठवड्यातून 1 दिवस येते, 5,000, 7-10,000 रुपये कमावते, आठवडाभर तेवढं पुढून टाकून ते पुन्हा आठवड्यात येते आणि धंदा करते. म्हणजे बघा मनुष्य कोणत्या प्रवृत्तीला गेलेला आहे. सास-सुनाचं नातं राहिलं नाही, पती-पत्नीचं नातं राहिलं नाही, समाजाचे जे माणुसकी नातं राहिलं नाही, फक्त कमर्शियल पैसा कसा कमवायचा. स्लम वस्ती राहायचं, आम्ही स्लम वस्तीने फिरायचं, समोरून लोकांचे घरं सुंदर दिसायचे, पाठीमागं बसलं होतं उघडं राहायचं घर, कस्टमर यायचं पाठीमागून यायचं, कस्टमर करायचं आणि निघून जायचं. तिला जे 1,000-1,200 रुपये द्यायचे, असं आमच्याकडे लिस्ट असायची आणि हे सगळं प्रोग्राम कॉन्फिडन्सली असायचं, कोणाचं नाव बाहेर लिखित पूर्ण फाईल्स असायच्या. त्या नंदुरबारमध्ये म्हणजे 4-5 स्थळं होते आमच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आठवड्याला 1 दिवस तिथे राहायचे, बाकीच्या ठिकाणी नंदुरबारला राहायचे. तिथे एक पोरगी होती HIV ची, BA MA BEd झालेली होती, BA MA BEd, आणि ती माझ्याकडे तपासायला आली. मी म्हणलो ताई तू धंदा काय करतेस? किती कस्टमर करते? 20-25 कस्टमर करते साहेब, तिच्या लिखले पर 20-25 कस्टमर करते. का म्हणून करते? बसा गुरुजी बसा. तर तो का म्हणून एक कस्टमर करते? तर ते म्हटले की मला HIV आजार झाला. सगळ्यांनी वाळी टाकून दिलं. वाळी टाकल्यानंतर मग मला HIV म्हणजे काय लोकाला काय ट्रान्सफर होणारा आजार नको, एकत्र बसून खाल्ला काय आजार होणारा नको काय, परंतु समाजाची जो दृष्टिकोन आहे, अँगल आहे, तो चुकीचा अँगल आहे. त्याच्यामुळे मला वाळी टाकले. माझे भाऊ बहीण घ्यायला तयार नाही, माझे मायबाप घ्यायला तयार नाही. पोटाला कसं जगायचं? मग फिरत होते मी इकडे तिकडे, काही कामधंदा नव्हते. तर हे बाई भेटली, त्या बाईच्या तडाख्यामध्ये सापडले. तिने दररोज 100 म्हणजे 20-25 कस्टमर माझ्याकडे करून घ्यायची, त्याचे पैसे आलेले सगळे जमा करून घ्यायची, ती नाश्त्याचे पैसे मायनस करायची, जेवणाचे पैसे नमायचे करायचे, तिला कपडा लत्ता घेतलेले पैसे मायनस करायचे, काय
ह्याचं भाडं मायनस करायचं आणि उरलेले पैसे तिला द्यायचे, अर्धा पैसा तर ते काढूनच घ्यायचे. म्हणजे असे हाल होते. म्हणलं तू याच्या वेगळंच आहेस, विचार कर, तू किती लोकांना खराब करतायस. आज तरुण तुझ्याकडे पाहून सगळे तरुण येतात, मग तरुण आल्यानंतर तरुण सगळं तुझ्याकडे आकर्षित होतील. तर तू सांगत नाहीस मला याच्या आहे म्हणून, काय ते सरळ तुझ्याशी संबंध ठेवतील 5 मिनटं, काय त्याचे रेट देऊन निघून जातील. काय मी काय करू साहेब, म्हणजे मला तशी जगण्याचा मार्गच नाही. असे हजारो मी पेशंट तपासले 8 महिन्यात, हजारो. ते मिशेल मॅडम म्हणून यायची. मी 15 काहीतरी संस्थेचे मेडिकल ऑफिसर, जवळपास 400 वेश्या, हे सगळे म्हणून आपण इथं आलो होतो हेमलकाशाला. हेमलकाशा बुक केलं होतं 8 दिवसासाठी. 8 दिवस राहिलं मी ते. मी स्वतः हातानं बनवून खायचो. त्यावेळेस मी ब्रह्मकुमाराच होतो, ते ब्रह्मकुमारच आहे. पण माझे तत्व मी काही सोडलं नाही. वेशाचा डॉक्टर झाला तरी माझे तत्व नाही सोडला, आणि माणसाचा डॉक्टर जनरल पब्लिसिटी डॉक्टर. पण त्याच्यामध्ये एक मला अभ्यासाला मिळाला, सगळ्यात HIV प्रमाण जर कुठं जास्त आहे तर केरळामध्ये. केरळा, त्यानंतर तामिळनाडू. केरळामध्ये याचा असं आहे की उच्च शिक्षित लोक आहेत, सगळे पूर्ण शिकलेले आहेत आणि वर्ल्ड वाईड आहेत, पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. त्याच्यामुळं हे लोक कस्टमर करतात आणि म्हणजे लव्ह मॅरेज करतात, काही करतात, आणि त्यांना ते HIV आजार सफर होतात. त्याच्यातून आम्ही ते HIV ग्रस्त रुग्ण शोधायचे, त्याची फाईल तयार करायची, त्याची मॅनेजमेंट करायची आणि ट्रीटमेंट करून पाठवायचं. एक मजेदार अनुभव सांगतो वेशेचा, की वेशेचा क्रम कसा चालतो. जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत तुम्ही कस्टमर करता. तुम्ही जेव्हा वृद्ध होता त्यावेळेस तुम्हाला समाज कोणी घेणार नाही, समाज तुम्हाला पायलवेट ठेवू देणार नाही. काय मग ती काय करते, आपली नाती किंवा आपली पोरगी धंद्याला लावते. काय करते, धंद्याला लावते. ती पोरगी पुन्हा सायकल चालवते. अशी एक वेश्या होती मी पाहिली, जिचं वय 60 ते 65 वर्ष. 65 वर्षामध्ये तिला हजारो मॅगेट झाले तो जन्मामध्ये. किती, हजारो. तर मी एक दिवस पूर्ण जवळपास 3 तास मॅगोटच काढण्यामध्ये गेलो. असे सगळीकडे होतं, सगळीकडे पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि तिला पूर्ण करून तिला ड्रेसिंग करून सिव्हिल हॉस्पिटलला पाहतो. तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला कोणी हात लावायला तयार नाही. जो माणूस एवढे मॅगेट काढून टाकून दिलं तर त्या वेशेला कोणी हात लावायला तयार नाही. तर हात लावायला तयार नाही, आणि शेवटी ती इन्फेक्शन म्हणजे इतकी बेहाल असते त्याच्यामध्ये, सोपा नाही. अशा प्रकारचा आपला कार्यक्रम आहे. ठीक आहे सर. मग मला वाटते 1 तास 15 मिनिटात आपला इंटरव्ह्यू झाला आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि तुमचं पण धन्यवाद, तुमच्या वेमलाचे पण धन्यवाद. अजून बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला डिस्कस करायच्या. आपण ह्यावर थांबूया सध्या. पण आपण ह्याची जे शेवट आहे ते तुमचा दवाखाना दाखवून करूया. हां, ठीक आहे. तर थोडंसं दवाखाना दाखवचाल तुम्ही, कशा पद्धतीने काम करताल, काय काम करतास. सगळ्या सुविधा आहेत, फॅन आहे, लाईट आहे, बरं आहे, बेंच आहे, इमर्जन्सी डोर आहे. पेशंट होतो. कोणत्या मेडिकेशन आपल्याकडे सध्या इमर्जन्सी ट्रेमध्ये आहे का? सुचर ट्रे आहे, सुचर ट्रे आहे, सुचर ट्रे. सुचर ट्रे आहे. आलेल्या इमर्जन्सी पेशंटला सुचर करून ट्रेनच करून पाठवून. हे पलीकडे पाहता येते की डिलिव्हरी रूम बांधून देत आहे. डिलिव्हरी रूम बनवतो ही आपला दवाखाना आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कन्सेप्ट आपला दवाखाना. डिलिव्हरी रूम आणि वेटिंग रूम बांधून देत आहे. गोष्टी पाहिजे. मला असं वाटतं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या औषधाचा पुरवठा आहे तो सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात, भारतामध्ये म्हणू शकतो. महाराष्ट्रात आपल्याकडे भरपूर आहे. जवळपास प्रत्येक प्रकारचे पेशंट. तुम्ही आले नाही का?
हे आमचे सगळे सिस्टर आहेत तिथले इंचार्ज आहेत. हे आमचा औषधी खाटा आहे, ते लॅब असिस्टंट आहेत. HLLचं काम करतो. सगळं ब्लडचं कलेक्शन आपला दवाखाना आपला दवाखाना. बसायची व्यवस्था आहे. हे ते डोर आहे. इमर्जन्सी TT वगैरे ही एनसी पण आहे. यांची ही पण आहे, ती पण आहे. इकडे जर एंड करूया. अशा प्रकारात छोटासा दवाखाना आहे. आपल्याकडचं कोणकोणत्या मेडिकेशन अवेलेबल आहे सध्या? सगळ्या प्रकारचं मेडिसिन आहे. IV आहे, सगळ्या प्रकारचे तिन्ही प्रकारचे ॲडिशन आहे. अँटी मलेरिया सगळे आहेत. मलेरिया सगळं आहे. बाकी कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या मध्ये पण जेवढं मेडिकेशन असतं तेवढे इथं आपल्याकडे आहे सध्या. हो सगळे गव्हर्नमेंट आपला पुरवठा करतात. जवळपास मॅक्सिमम बेसिक गोष्टीचे सगळे मेडिसिन आहेत आपल्याकडे. सिस्टर याला PV करून बघा. तर सर मग